मुश्किल से ना घबराते हैं, सोचा है जो कर जाते हैं। मुश्किल से ना घबराते हैं, ठान लिया जो कर जाते हैं। हम बनेंगे दुनिया से न्यारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के 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 सितारे। लेते हैं हम जिम्मेदारी, नहीं रहेगी बीमारी। आदतें अपनाएंगे जो सेहत लौटाए सारी, बन जाएंगे सबके प्यारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। भोजन अपना सही करेंगे, कसरत भी हम रोज करेंगे। सीड्स को अपना करके जीवन शैली सही करेंगे, पालन करेंगे सेहत के नियम सारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। घर घर में फैली बीमारी, परेशान है दुनिया सारी। आरसीएम ने ठाना है, स्वस्थ भारत हमको बनाना है, बदलेंगे दुनिया के नजारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। नमस्कार आरसीएम सर्वांचं हार्दिक स्वागत आहे न्यूट्रीचारच्या या स्पेशल मराठी भाषेच्या सेशन मध्ये. आणि आताच आपण सेहत के सितारे हे नवीन गीत आपण इथं जे लॉन्च झालं होतं ते आपण या ठिकाणी चालवलं आहे. मित्रांनो, सेहत के सितारे प्रत्येकाला स्वतःच्या आरोग्यामध्ये चांगले बदल घडवून आणायचे आहेत, आणि जे सध्या आरोग्यपूर्ण आहेत त्यांनी आरोग्यपूर्ण दीर्घकाळ राहायचं आहे. हा आपला मुख्य उद्देश आहे, आणि त्या मुख्य उद्देशाला करण्यासाठी तो उद्देश प्राप्त करण्यासाठी आपण सगळेजण काम करत असतो. आणि त्यामध्ये सबसे पहिले सेहत जो आपला नारा होता, म्हणजे आमच्याकडे जे काय कंपनीने दिलं, जेव्हा प्रत्येक आपल्या प्रोडक्ट दिले सबसे पहिले सेहत, सबसे पहिले सेहत. मग प्रश्न आला किसकी सेहत? मग खुद की सेहत. सबसे पहिले खुद की सेहत. मग सबसे पहिले प्रत्येकाला वाटायचं आपल्याकडे ते आपल्याकडं प्रत्येकाला वाटायचं की ती त्यासाठी एक आपल्याकडे कथा सुद्धा होती की पाऊस पडत नव्हता म्हणजे चला महादेवाला अभिषेक करू, आणि सगळ्यांनी एक एक तांब्या, आपला लोटा कशाला हिंदीत मध्ये, मराठी तांब्या दूध जे ते टाकी टाकायचं, आणि मग त्याचा आपण काय करू अभिषेक करू महादेवाला. प्रत्येकानं असा विचार केला की चला सगळेजण टाकणार आहेत, सगळेजण दूध टाकणार आहेत, आपलं एक तांब्या पाणी सहज त्यामध्ये सपादून जाईल. आपल्याला सपादून जाईलच म्हणत आपल्या भाषेमध्ये, सहज त्यामध्ये माझं होऊन जाईल, मला काही दूध टाकायचं नाही. ज्या वेळेस अभिषेक करण्यासाठी तोटी उघडली त्यावेळेस असं लक्षात आलं की तिथं सगळ्यांनीच पाणी टाकलं होतं. तर हा फोन मला 11वी 12वीला ज्यांना शिकवलं होतं प्राध्यापक त्या काळी सरांचा होता.
सूर्यनमस्कारची स्पर्धा ठेवली म्हणे. मग त्यामुळे फोन घेतला. मला माहिती आहे कशासाठी फोन केला असेल. रथसप्तमीला आमच्याकडे सूर्यनमस्काराची स्पर्धा असते की 51 सूर्यनमस्कार ज्यांनी काढले त्यांना बक्षीस वगैरे. तुमच्याकडे सुद्धा असेल. आता सप्तमी येईल पहा, रथसप्तमी म्हणतात, तेव्हापासून सूर्य पुन्हा तळपायाला लागतो. मग त्यासाठी स्पर्धा ठेवलेली. तर प्रत्येकाला असं वाटलं की चला आपण काय करू, एक एक तांब्या पाणी टाकू त्यामध्ये, काय होईल आपलं पाणी तर सहज त्यामध्ये मिसळून जाईल. आणि शेवटी त्यामध्ये सगळ्यांनीच पाणी टाकलं. त्यामुळे नेमकं दूध कुणीच टाकलंय. मग सगळ्यासाठी जेव्हा आपण काम करतो का त्यावेळेस ते काम पूर्ण होत नाही. त्यामुळे आता की सबसे पहिले खुद की सेहत. अगोदर स्वतःला निरोगी ठेवा, नंतर आपण इतरांना निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करूया. तुम्हाला पाहून लोक प्रभावित होतील. तुम्हाला पाहून लोक जे आहेत, तुमची जी घरची मंडळी आहे, बाकीचे सगळे आहेत, सगळेजण या स्वास्थ्य अभियानामध्ये सामील होतील. आणि यासाठी आपण सगळेजण काम करत आहात. तुम्ही सगळ्या जणांची साथ आहे म्हणून हा विश्वास आहे. हे अभियान आपण पूर्ण करू दाखवू. तुमच्या सगळ्याची संगत आहे, साथ आहे, म्हणून तुमच्या साथीने हे अभियान आपण जे आहेत हे निश्चितपणे यामध्ये यश आपण करणार आहोत. आणि या सिरीज मध्ये काल आम्ही परभणीला होतो, ती ULP होता परभणीला, आणि त्या ULP मध्ये बऱ्याच मित्रांची भेट सुद्धा झाली. आज आपल्याला स्वतःची ज्यावेळेस स्वतःच स्वास्थ्य चांगलं ठेवायचं हा ज्यावेळेस आपला विचार येतो, त्यावेळेस पहिला विचार आपण करू स्वतःचा, आणि त्यामध्ये जे आहे पुरुषांच्या स्वास्थ्याचा विचार करूया. बरोबर आहे. पुरुषांच्या स्वास्थ्याचा विचार करूयात. महिलांचा न्यूट्रिशन वुमन आणि महिलांच्या स्वास्थ्याविषयी तर मनीषाजी एक एक पेज वाचून घ्यायलात. सुनीलजी बरोबर आहे का? सुनीलजी आणि संदीपजी सायंकाळच्या 7च्या मीटिंगला असतात. एक एक पेज पुस्तक घेऊन, आणि आपल्याकडचे 2 शेअर असे आहेत, संदीपजी आणि सुनीलजी हे पुस्तक घेऊन बसतात, आणि 7 PM च्या मीटिंग मध्ये 600 लोक असो 700 लोक असो, आपले हे 2 शेअर मेरे करण अर्जुन वहां पे बिलकुल होते. आणि ज्या ज्या वेळेस मनीषा मॅडम काही प्रश्न विचारतात, संदीपजी आणि सुनीलजी हे एकदम छान पद्धतीने उत्तर देतात. तुमचं खूप खूप आभार. आपण सगळेजण त्या दोघांसाठी टाळ्या वाजवत. काय हे 2 जण संदीपजी आणि सुनीलजी नॅशनल लेवलवर जी आपली RCM ची मीटिंग चालते, त्या मीटिंग मध्ये आपल्या महाराष्ट्रातून 2 जण बिलकुल 100% उत्तर देत असतात, आणि ते पुस्तक घेऊन बसतात. आणि हे फार छान गोष्ट आहे. तर जेव्हा पुरुषांच्या ऐकणे बरोबर सुनीलजी एक एक पेज वाचून घेतलं का नाही? येस सर, येस सर. एक एक पॉइंट वाचून घेतलाय. येस सर, थँक्यू सगळ्या तुमच्या न्यूट्रिचरची टीम साठी थँक्यू सर, धन्यवाद. तुम्हाला म्हणजे गुरुदक्षिणाच ही आहे की आम्ही हे तुम्ही आमच्याकडून करून घेतात आणि आम्ही ते करतो, हे गुरुदक्षिणाच आहे एक प्रकारची. बिलकुल 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 बिलकुल. सुनीलजी आणि एक एक पेज वाचून घेतात, परंतु तिची पूर्ण माहिती सुद्धा सांगतात. हे कशासाठी टाकलंय, हे काय देतंय, याच्यापासून काय भेटतंय. सगळ्यात मेन पॉइंट होता गहू खाणं बंद करणे. जसं पूर्वीचे लोक गहू भेटत नव्हते खायला, त्यांना ज्वारी बाजरी भेटत होती, ते मस्त निरोगी होते, त्यांना कुठले आजार नव्हते. हे गहू आले आपल्याकडे 5-6 प्रकारचे, सगळ्यांना आजार चालू झाले. बिलकुल. आणि संदीपजी आणि सुनीलजी मी सुद्धा यामध्ये जे आहे का म्हणजे त्या दिवशी मीटिंगला मी पण होतो, मी पण ऐकत असतो मीटिंग ती. तर पुरुषांसाठी आरोग्याविषयी ज्यावेळेस महिलांसाठी तर मी म्हटलं की खूप एक एक पेज वाचून घेऊन काम केलंय. मग पुरुषांना सुद्धा काही प्रॉब्लेम आहेत, आणि पुरुष काय असतो की स्वतःला डोक्यामध्ये असतं पुरुषांच्या, खास करून मी मजबूत आहे, मी काय एकदम स्ट्रॉंग आहे. बरोबर आहे. प्रत्येक पुरुषाच्या मध्ये मी मजबूत आहे, मला काय होतं, मी तर एकदम स्ट्रॉंग आहे, मला काय होतं, आपण काय. परत आता सगळ्या ताई मंडळी इथं बसले आहेत, तर प्रत्येक पुरुष असं होत असतो, आपण काय मर्द आहेत, आपण अजिबात आपल्याला काही होत नाही, आपण एकदम. अरे आपण सुद्धा जीव आहोत, आपल्याला सुद्धा आजार होतात, आपल्याला सुद्धा हे व्हायरस, हे विषाणू याचा आपल्याला सुद्धा दुष्परिणाम होतो. तर हे पुरुष मंडळी होत असताना सुद्धा मान्य करायला तयार होत नाही. हे पुरुष म्हणून मी तुम्हाला सांगतो की जन्मजातच आहे. कारण लहानपणापासून काय शिकवलंय शिवाजीराव, शिकवलंय आपला की तुम्ही, अरे तू पुरुष आहेस, तू रडतोस का, तू पुरुष आहेस, तू घाबरतोस का. अरे घाबरणार ना, पुरुष असल्यावर काय झालं, घाबरायला काय झालं, पुढे वाघ दिसल्यावर घाबरता वाटणार, ऍक्सिडेंट दिसल्यावर भीती वाटणार, साधी गोष्ट आहे. पण असे काही संस्कार केले आहेत की पुरुष मर्द, आणि तुम्ही कसं राहायला पाहिजे, आणि त्यामधून काही व्यसन सुद्धा पुरुषाला पुरुषच म्हणून लावले. तर अरे बेटा मर्द आहे, पी काय नव सिगरेट, आपण नाही पाहिजे काय करणार.
हे तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेस कुमारवयीन मुलं असतात का त्यावेळेस त्यांना हे डेअरिंग, एक काहीतरी डेअरिंगची गोष्ट आहे, हे काहीतरी मर्दपणाची गोष्ट आहे असं म्हणून चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात. एखादा जर काही नियम फॉलो करत असेल, काही गोष्टी पाहत असेल त्यावेळेस अरे काय तू पण मुलीसारखं हे करायला लागला, अरे आपण मर्द का रे. बरोबर आहे. हे कुमारवयीन मुलापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं आणि त्यावेळेस कॉन्क्रीट जे आहे ना हे ओलं असतं आणि त्यावर जे एकदा लिहिल्या गेलं ते आयुष्यभर छापल्या गेलं. बरोबर आहे. जे मंडळी आहे ते माझ्यासोबत सहमत होतील की असं आपल्यासोबत झालंय. परंतु पुरुषांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, हे आम्ही सांगत आहोत. आपण सगळेजण यासाठी सांगत आहोत की पुरुषांनी सुद्धा स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. काय काय काळजी घ्यायची पुरुषांनी, तर तीच काळजी घ्यायची जे मी तुम्हाला दाखवतो. पुरुषांनी काळजी घ्यायची, आपण सेहत के सितारेमध्ये जे म्हणत आहोत ना की आपल्याला सेहत का सितारा बनायचा आहे आणि यामध्ये पुरुषांनी स्वतःची काळजी घ्यायची. काय काळजी घ्यायची, तीच काळजी घ्यायची. हे जी काळजी घ्यायची पुरुषांनी आपल्या स्वतःला नेहमी विचारायचं की या गोष्टी मी किती पाळत आहे, कुठल्या गोष्टी मी किती पाळत आहे. हे पुरुषांनी, हे सीड्स प्रत्येक पुरुषाने लक्षात ठेवा. मी कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करतोय पण मी माझी स्वतःची झोप पूर्ण करतोय का. बरोबर आहे. म्हणजे हे विचार करायला पाहिजे याच्यावर पुरुषांनी. म्हणून हा फॉर्म्युला दिलाय, सीड्स फॉर्म्युला. त्यानंतर मी सगळ्यांची काळजी घेतोय, सगळेजण माझ्यापाशी भावना व्यक्त करते पण मी माझ्या भावना नीटपणे व्यक्त करतोय का. माझ्या कुकरची शिट्टी वाजते का, का कुकर उडून जाईल. कुकरची शिट्टी इन द सेन्स जिथं कुठं मला असं वाटलं की मला मानसिक दबाव आहे मी ते कुणापाशी तरी व्यक्त करतोय का. मला असे मित्र आहेत का, इमोशनल स्वास्थ्य जे आहे हे मी करतोय का. हे पुरुषांसाठी बोलते. मी उगच असं मानतोय की मी फार मजबूत आहे, मी पुरुष आहे, मला काय होत नाही, मी माझा व्यायाम करतोय का रेग्युलर. अर्थार्जन हे पुरुषांचं 4 पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ आपल्या संस्कृतीनं मानला आहे पण ते करता वेळेस मी माझा व्यायाम करतोय का हा प्रश्न प्रत्येक पुरुषांनी विचारला पाहिजे. आणि ताई मंडळी तुमच्या घरात सुद्धा खूप पुरुष आहेत, त्यांना सुद्धा स्वतःसारखंच माना, त्यांना सुद्धा हे विचारा की बरोबर तुमचं काय. प्रत्येक बाईचं एक म्हणणं असतं काय ते, मी वुमन्स फ्रॉम व्हेनिस अँड मेन्स फ्रॉम मार्स नावाचं एक पुस्तक वाचलं होतं पुरुष आणि महिलाच्या संदर्भात. त्यामध्ये सांगितलं होतं की प्रत्येक बाईला असं वाटतं की पुरुषांनी बाहेरून आलं तर मी काय म्हणते ते सगळं ऐकून घ्यावं, म्हणजे तिची शिट्टी वाजते कुकरची, यायचं कोण ऐकून घेईल. बरोबर आहे. माझं ऐकावं, सासू काय म्हणली, पूर्ण काय केलं, शेजारीनं कचरा कसा दारात ढकलला, आपल्याकडेच कसे झाडाचे पानं लावले. बरोबर आहे, हे ऐकून घ्यावं पुरुषांना असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. पण त्या पुरुषाचं कोण ऐकून घेईल. म्हणून पुरुषांनी सुद्धा स्वतःच्या इमोशनल वाईफ, स्वतःचं भावनात्मक स्वास्थ्य चांगलं ठेवलं पाहिजे. त्यासोबत एक्सरसाइज पुरुषांनी स्वतःसाठी केला पाहिजे, बिलकुल केला पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे. त्यानंतर डायट, आहार, पुरुषांनी आहार व्यवस्थित घेतला पाहिजे, संपूर्ण आहार घेतला पाहिजे. मला साहित्य वाचण्याचा छंद आहे त्यामुळे कधी कधी साहित्य बाहेर पडते. तर कधी ते मी एक पुस्तक वाचलं त्यामध्ये असं लिहिलं होतं की पत्नी, जसं आपल्याला मुलगा झाला की बायकोचं प्रेम म्हणजे लग्न झालं की मुलगा आईपासून तुटतो, लग्न झालं की मुलगा आईपासून तुटतो आणि लेकरू झालं की बायकोपासून तुटतो. तिचं पुन्हा प्रेम त्या मुलावर जातं, म्हणजे तो पुरुष परत एकटा राहतो. बरोबर आहे. तुम्ही थोडस हे करा, लग्न झालं की आईपासून तुटतो आणि मूलबाळ झालं की बायकोपासून पण तुटतो आणि मग तो पुरुष एकटा. ते साहित्यात वाचलं का आपल्या मनाचा अजिबात नाही. तर असं मी वाचलंय. मग असं जर असेल तर मग त्या पुरुषांना स्वतःच्या डाएट विषयी सुद्धा त्यांना पुरुषांना सजग राहायला पाहिजे. तर पुरुष स्वतःच्या डाएट विषयी सजग नाहीत, ते आहार घेतात. मी म्हणत नाही ते आहार घेत नाहीत, आहार घेतात पण ते संपूर्ण आहार घेत नाहीत. आपला आपला विषय कुठे आला, संपूर्ण आहारावर. की आहार घेतात व्यवस्थितपणे, बाई डबा करून देते. आणि मी ते एक रील लय भारी पाहिजे, तुम्ही पाहिल्यासारखंच काय ती बाई मस्त की नवऱ्याला डबा भरून देते, 3 थाळीचा डब्बा असतो
त्याच्यामध्ये ते 20 रुपये टाकते खालच्या तळामध्ये, हे याच्या ब्रेकफास्ट साठी, हे वडापाव खातील, नंतर वर्षी 150 रुपये टाकते, हे दुपारचं जेवण करतील. असं रील पाहिली होती मी एक. ते बऱ्याच पुरुष काय करून घेतात आपण बाहेर वडापाव खाऊन ब्रेकफास्ट करून घेऊ, आहे की नाही. दुपारचं जेवण डब्यात जे दिलंय ते जेवण करून, आणि सगळ्याला गरम जेवण भेटावं म्हणून पुरुष दुपारी थंड जेवण खातो, घरून सकाळी नेला डबा खातो, कामावर गेला डबा खातो, रात्री पण असं होतं. तर डाएट, आहार कसा पाहिजे आपला, संपूर्ण आहार. आहार घेतो आपण, आहार घेत नाहीत असं मी अजिबात म्हणत नाही, परंतु आपण आहार घ्यायला पाहिजे संपूर्ण आहार. आणि संपूर्ण आहार आपण या धकाधकीच्या जीवनामध्ये घेऊ शकत नाहीत, म्हणून आपण तो आहार पूर्ण करण्यासाठी सप्लिमेंट घेतले पाहिजेत. बरोबर आहे. आहार आपला संपूर्ण आहार नाही, म्हणून आपण तो आहार पूर्ण करण्यासाठी सप्लिमेंट घेतले पाहिजेत. मग पुरुषांनी कुठले सप्लिमेंट घ्यावे, तर प्रत्येक पुरुषांनी स्वतःच आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, सेहत का सितारा बनण्यासाठी बेसिक सप्लिमेंट आहे न्यूट्रीचार्ज मॅन. न्यूट्रीचार्ज मॅन प्रत्येक पुरुषांनी घेतला पाहिजे. का घेतला पाहिजे, चला पुढे आपण आणखी हा विषय क्लिअर करूयात. का घेतला पाहिजे न्यूट्रीचार्ज मॅन, तर न्यूट्रीचार्ज मॅन यासाठी घेतला पाहिजे की आता तर मला बरेच माझे मित्र दिसत आहेत, हे पीपीटी दाखवलं का, मला माझे मित्र दिसत आहेत त्यामध्ये बरेच जण. का का घेतला पाहिजे, कारण पुरुष कामासाठी बाहेर पडतायत. हे सुनीलजी सारखा कोट घालून बसलाय, हा माणूस बाहेर चाललाय. हे रिक्षा चालक आहे की नाही, रिक्षा चालवतोय. आपल्याकडे आहे शिवाजीराव, आहे की नाही शिवाजीराव, हे पाहिलं, हा फोटो पाहिला की मला लगेच तुम्ही दिसले. हे 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 जे आहेत हे बाहेर पडतात कामासाठी, बरोबर आहे का नाही. हे आमचे छत्रपती संभाजीनगरचे मित्र, बरोबर आहे. हे हे मला ही पीपीटी पाहिली, मला शिवाजीराव दिसले, बरोबर. मला बाहेर पडतात शिवाजीराव हेच काम करायला. हे असे कोणी हे काम करतात आपले बरेचसे मित्र, आपल्या टीम मधले माणसं. काही जण साईट वर काम करतात, काही जण डिलिव्हरी बॉयचं काम करतात, काही जण बँकेमध्ये आहेत, काही नोकरीला आहेत. पण त्यांचे काम, हे मागचे काम जे तुम्हाला शारीरिक रूपाने थकवतात, शरीराची मेहनत होते, शरीराने थकतात. परंतु काही काम असे असतात की जे काम तुम्हाला मानसिक रूपाने थकवतात. थकून जाते माणूस, एका खुर्चीवर बसून एसी मध्ये बसून सुद्धा थकून जाते. हे सगळे काम करत असताना थोड्या काळानंतर दुपारी 2 वाजता 3 वाजता त्यांची बॅटरी डाऊन व्हायला लागते. बॅटरी डाऊन व्हायला लागते इन द सेन्स, त्यांना काम करण्याची सकाळ सारखी ऊर्जा राहत नाही, बिलकुल राहत नाही. जसे ते 11 वाजता काम करत होते, 12 वाजता काम करत होते, ती ऊर्जा त्यांच्यामध्ये राहत नाही. परंतु त्यांना कुटुंब दिसते आणि त्यांना असं वाटतं की कुटुंबासाठी आम्ही काम करायचंय. 1-2 वाजता थकून चलन, आपल्याला आणखीन काम करायचं आहे, म्हणून ते मित्र काय करतात, स्वतःला चार्ज करतात. स्वतःला चार्ज करतात. कसं चार्ज करतात, तुम्ही स्क्रीनवर बघत असताल तर तुम्हाला दिसत. काही लोक तुम्ही बघितले असेल, बिलकुल हे असं चार्ज करतात, हे की नाही. ही पहिले ग्रामीण भागामध्ये चार्ज करण्याचे काम करत होते. काही जण यानं चार्ज करतात, पुन्हा चला एक चहा पिऊन, गाडी थांबली, रिक्षा थांबला, चहा पिऊ, काम थांबलं, कोणी मित्र आले, मीटिंग करायची, चला चहा पिऊ, मित्र आले, चला चहा पिऊ. कशामुळं चार्ज करतात ते स्वतःला. पण मित्रांनो, हे चार्ज करणं जे आहे पहा, काही जण यानं चार्ज करतात. विदर्भामध्ये खर्रा, गुटखा, मावा यांना आपण सगळेजण एक चार्ज करतात. आणि हे चार्ज करून तुम्ही बिहारी वगैरे बघितले असतील तर तिकडे मनच आहे, राजेंद्रजी, तिकडे मनच आहे की यांना जर ताजमहल खुला करून दिला तर 8 दिवसामध्ये हे ताजमहलचा लाल किल्ला करतील. ते पुढे खाऊन खाऊन ताजमहलचा लाल किल्लाच इतकं लाल. हे कशामुळं ते खातात, कशामुळं खातात, तर त्यांना ऊर्जा पाहिजे असते, काम करायचं, मेहनतीचं काम करायचं, तिथं ऊर्जा पाहिजे. आणि बॅटरी झाली डाऊन, बॅटरी झाली कमी. आणि मग काही जण तर मग सायंकाळी ह्या वस्तू, हे एनर्जी ड्रिंक घ्यायला लागतात. बिलकुल हे एनर्जी ड्रिंक घेतात. आणि मग इथं काय होतं, काही जण मग लेझिम खेळत घरी येतात. हे जे आहेत ना, हे बिलकुल प्रॉब्लेम हे निर्माण होतात. केवळ तिथं सुद्धा त्यांच्या एसी लोकल आल्यात, साध्या लोकलच्या एसी लोकल आल्यात. मुंबईहून आपल्यासोबत राजेंद्र गीते आहेत, ते
ते चालवतात, लोकल चालवतात. तर त्यांनी अपग्रेड केलंय, सगळ्या गोष्टी अपग्रेड व्हायला लागल्यात. आपण आपलं भोजन कधी अपग्रेड करणार? आणि पुरुष काम करण्यासाठी अवेळी जेवतो, अवेळी जेवतोय, बाहेर जातोय, तर तो काही पौष्टिक खात नाही, जंक फूड खातो बाहेर. आणि त्यामुळं पुरुषांच्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी अवशोषित होत नाहीत. आणि जसं वय वाढतंय तसं त्याची ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी सुद्धा कमी व्हायला लागते. त्यामुळं थकवा येणं, लवकरच वय वाढणं, चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, दृष्टी कमजोर होणं, आणि मग दीर्घकाळ पोषणाची कमतरता राहिली, व्यायामाचा अभाव राहिला, इमोशनली तुम्ही डिस्टर्ब राहिले. पहा, मी पूर्ण सीट सांगतोय. तुमची नीट झोप झाली नाही, तुम्ही इमोशनली व्यवस्थित राहिले नाही, तुम्ही नियमित व्यायाम केला नाही, आणि तुमचा आहार चांगला राहिला नाही, त्यातूनच तुमच्या शरीरामध्ये तयार होतो हाय ब्लड प्रेशर, त्यातूनच तुमच्या शरीरात तयार होतं डायबिटीज, त्यातूनच तुमची इम्युनिटी कमी व्हायला लागते, तुमची कार्यक्षमता कमी व्हायला लागते. आणि या सगळ्याचा एकूण परिपाक होतो जीवन निरस आणि उबाऊ होते. जीवनामध्ये आनंद राहत नाही, ऊर्जा राहत नाही. आणि मग हे सगळं असताना, आणि जिंदगी तो जिंदा दिली का नाम है, मुर्दा दिल क्या खाक जीते है, हिंदीत म्हटलेलं आहे, जिंदगी तो जिंदा दिली का नाम है. जर आपण जिंदा दिल असू, जर आपण ऊर्जावान असू, आपण जर हसमुख असू, आपण आपल्या सगळ्याला सोबत घेऊन जाणार असू, तर ते जीवन आहे. जर निरस उबाऊ जीवन जर झालं, तर त्या जगण्यामध्ये काही राम नाही, बिलकुल राम नाही. मग मियां रोते क्यों हो, तो बोले सूरत ही ऐसी है. भाऊ, सूरत तशी नाही तुझी, तुझी सूरत एकदम देवानं चांगली केली होती. तू सीड्स फॉर्म्युला नीट वापरला नाही, तू व्यवस्थित स्वतःची काळजी घेतली नाही, म्हणून तुझं जिवंत झालंय. तर आपण ह्या प्रत्येक हर मुरझाए हुए फूल को हम क्या करेंगे, खिलाएंगे. हा जो प्रत्येकाचा चेहरा, जो प्रत्येकाचा चेहरा चुकून गेलाय, त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नवसंजीवनी देण्याचं काम आपल्या शरीराला आपण करत आहोत, न्यूट्रीचार्ज मॅन. अहो, आपण शेतामध्ये 4 महिन्यासाठी एखादं पीक लावतो, त्याला व्यवस्थित खत पाणी घालतो, बरोबर. त्याला मायक्रो न्यूट्रिएंट्स देतो. बरेच जण तर शेतकरी कुटुंबातील असतील, प्रत्येक आणि ठरलेलं आहे, 90व्या दिवशी हे खत, 60व्या दिवशी हे खत, 100व्या दिवशी हे खत, त्याचं नियोजन करून म्हणेल. बिलकुल तुम्हाला प्रश्न डेफिनेट विचारला जाईल की इतक्या वर्ष आम्ही घेतलं नाही, माझ्या वडिलांना घेतलं नाही, मला ही गोळी घ्यायची काय गरज आहे, मी कुठं आजारी आहे. पहिला प्रश्न होतो की मी आजारी नाही, मी ही टॅबलेट का घेऊ, माझा शेजारी घेत नाही, माझ्या वडिलांना घेतली नाही, माझ्या कुटुंबात कुणीच घेतलेली, मी कशाला घेऊ ही. तर त्यांना पहिली गोष्ट सांगायची की ही औषधाची गोळी नाही, ही गोळी अशी आहे की यामध्ये तुमच्या ताटामध्ये ज्या गोष्टी अनुपस्थित आहेत, ज्या गोष्टी नाहीत, त्या गोष्टी, ते व्हिटॅमिन मिनरल या गोळीमध्ये आहेत. हे तुमचं भोजनच आहे, फक्त गोळीच्या रूपात आहे. हे काय, भोजनाचे फक्त गोळीच्या रूपात आहे. पूर्वी आपण दात घासायचो, तर काही जण कोळशाने घासायचे, काही जण काळ्या मंजन घासायचे. आता आपण पांढऱ्या टूथपेस्ट न घालतो, केवी गुण. आपण म्हणलं हे असं कसं आलं, आपण ते बदललं ना, त्याचं रूप बदललं. तसं बदललं, रूप बदललं. आपल्या भोजनामध्ये जे घटक अनुपस्थित आहेत, आपली गरज आहे पण ते नाहीत, आपण ते काय करतो, आपण ते या टॅबलेटच्या माध्यमातून घेतो. म्हणजे टॅबलेटच का, तर खूप साऱ्या वनस्पतीमधून, फळामधून जे आवश्यक असलेले पोषक तत्व काढले, ते आपण संयोजन करून एका टॅबलेट मध्ये टाकले, आणि ते आपण घ्यायचे. घेण्यासाठी सोपं. एक तर आपण सगळे घटक, आवश्यक असलेले फळ आपण खाऊ शकत नाहीत. त्यांना प्रश्न विचारा की सध्या किती फळं खातात. आम्रपाली ताई येतात, आम्रपाली ताई
किती प्रकारचे फळं घरी आहेत बरं? एक काही नाही सर. एकही नाही. बरं उपवासाला आले, खाल्ली तर सगळे फळं येत आहेत सर शरीरात. तुमच्याकडे आले फळं, तर फळं तुमच्या घरच्याला देतात आधी का लेकराला देतात? खरं सांगा. लेकरायला. लेकरानंतर लेकराची माय आहे की नाही? लेकरानंतर लेकराची माय, कारण की लेकराच्या मायला असतात उपवास, बरोबर आहे. मग ते मग मुलानंतर आईला उपवास असला तर, आणि पुरुषांना फळच नाही तर, आहे की नाही? कारण की पुरुषाला सांगितलंय, काय सांगितलंय? मेहनत करता ज्या फल की अपेक्षा मत कर. अगोदर सांगितलेलं आहे, मेहनत करता ज्या फल की अपेक्षा मत कर. तुला काही फळ भेटणार नाही, तर फळ जरी घरी नेऊन ठेवले तर लेकरं खाणार आहेत, बायको खाणार आहेत. म्हणून पाहत लिहिलं असतं, विसरते म्हणून कुठे कुठे लिहून ठेवलं असतं, कर्म करता ज्या फल की अपेक्षा मत कर, तेरे फ्रिज के फल तेरे नाही आहे, ते तुला भेटणार नाहीत. हे पुरुषांचे हे जीवन आहे, हे पुरुषासोबत असं होतंय. म्हणून त्या फळातले सगळे तत्व, 13 विटामिन, 13 मिनरल, 4 प्रकारचे बोटॅनिकल्स आणि पुरुषांना आवश्यक असणारे अमायनो ऍसिड्स, पुरुषांना आवश्यक असलेले विटॅमिन, पुरुषांना आवश्यक असलेले मिनरल्स हे न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये आहे. आणि एका स्त्रीला आपला भाऊ, आपला नवरा, आपला मुलगा कसा असा वाटतो? अपेक्षा सांगतो तुम्हाला, कसा असा वाटतो? बिलकुल त्यानं पैसे चांगले कमवून आणावेत, बरोबर आहे. त्यानं घरी बी एकदम व्यवस्थित राहावं, लग्न कार्य असलं त्यानं डान्स बी करावा, सगळं करावं त्यानं, आहे की नाही? हे सगळं करावं असं जर वाटत असेल तर मग त्याला सगळं द्या तुम्ही. त्याचा आहार पूर्ण करा, त्याला सगळ्या गोष्टी द्या. आणि प्रत्येक आजच्या मीटिंग पुरुषांसाठी पेक्षा जास्त महिलांसाठी, की तुम्ही तुमच्या घरच्याची काळजी घ्या. कारण की ते तेच खातात, तुमच्या घरची पुरुष मंडळी तेच खातात जे तुम्ही देता. तुमच्यावर डिपेंड, तुम्ही गृहलक्ष्मी आहात, तुमच्यावर डिपेंड आहे त्यांना काय खाऊ घालायचं. म्हणून तुम्ही त्यांना न्यूट्रिचार्ज मॅन आहार पूर्ण करण्यासाठी द्या. त्यामध्ये 13 विटॅमिन्स आहेत. विटॅमिन B1, B2, B3, B5, B6, B12, विटॅमिन सी, विटॅमिन ई, विटॅमिन ए, फोलिक ऍसिड, विटॅमिन के, बायोटिन आणि विटॅमिन डी, हे 13 विटॅमिन आहेत. वरचे 5 विटॅमिन जे बी, वरचे 6 विटॅमिन जे बी कॉम्प्लेक्स विटॅमिन आहेत, हे पहिलं काम करतात. काय काम करतील हे तुमच्या सगळ्या पुरुषांची ऊर्जा वाढवतील. कशी ऊर्जा वाढवतील? बी कॉम्प्लेक्स विटॅमिनचं पहिलं काम असतं शाकाहारी भोजनाला रूपांतर ऊर्जेमध्ये करणं. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी जेवण केलं तरी मला ऊर्जा येत नाही. का येत नाही? कारण की जेवणामध्ये बी कॉम्प्लेक्स विटॅमिन नसतात. बी कॉम्प्लेक्स विटॅमिनचं पहिलं काम आहे शाकाहारी भोजनातून ऊर्जा निर्माण करून देणं. आपल्या डब्यामध्ये कुठलं भोजन असतं? दुपारचा डब्बा तुम्ही जो पुरुष मंडळी नेतात आणि महिला मंडळ देते, शाकाहारी डब्बा असतो. त्यातून ऊर्जा कधी मिळेल? जर तुम्ही त्यांना सकाळच्या ब्रेकफास्ट नंतर न्यूट्रिचार्ज मॅन जर दिली तर शाकाहारी भोजनातून ऊर्जा निर्माण होईल. ऊर्जा निर्माण झाली की ते चार्जिंगला लागणार नाहीत. बऱ्याच मंडळीची, महिला मंडळीची तक्रार असते की हे सिगरेट पितात, बिडी पितात, गुटखा खातात, मावा खातात, खर्रा खातात. कशामुळे? ऊर्जा घेण्यासाठी. तुम्ही जर सकाळी न्यूट्रिचार्ज मॅन पुरुषांना दिली आणि पुरुषांनी सकाळी न्यूट्रिचार्ज मॅन खाल्ली तर हे बी कॉम्प्लेक्स विटॅमिन त्यांचं काम विसरणार नाहीत. पोटात गेल्याबरोबर दुपारच्या भोजनामधून ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतील. वरचे 5 विटॅमिन बी, आपण म्हणतो बी कॉम्प्लेक्स विटॅमिन. B12 आपल्या म्हणजे नर्वस सिस्टम आहे त्यासाठी काम करतंय. विटॅमिन सी तुमची इम्युनिटी पॉवर वाढवल, रोग प्रतिरोधक क्षमता वाढवल. विटॅमिन ई तुमच्या स्किनला चांगले करेल, ब्रेन साठी कामाचं आहे. विटॅमिन ए हे तुमच्या नजरेसाठी, डोळ्यासाठी अतिशय कामाचं आहे. फोलिक ऍसिड हे तुमचं रक्त वाढवण्याचं काम करेल पुरुषाचं. विटॅमिन के तुमचे हाडं मजबूत करेल. बायोटिन, ब्युटी विटॅमिन तुम्हाला सुंदर करण्याचं काम करेल. आणि विटॅमिन डी हे तुमचे कॅल्शियम ऍब्झॉर्प्शन आणि तुमचे हाडं मजबूत करण्याचं काम करेल. हे 13 विटॅमिन हे काम करतील. मी तुम्हाला बोलू एका मिनिटासाठी, तुमच्या सुद्धा लक्षात राहिलं असेल. एकदम सोपं आहे. बी कॉम्प्लेक्स विटॅमिन शाकाहारी भोजनाचं रूपांतर ऊर्जेमध्ये. मामी
येस येस, बरोबर. ओके ओके. मित्रांनो, एक मिनिट, मला एकच मिनिट वेळ द्या. तर हे बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन ऊर्जेत आपल्या शाकाहारी भोजनाचं रूपांतर ऊर्जेत करतील. व्हिटॅमिन B12 फार आवश्यक आहे. जर तुम्ही बकरीचं यकृत खाल्लं तरच मला व्हिटॅमिन B12 मिळते, नाहीतर व्हिटॅमिन B12 मिळत नाही. शाकाहारी भोजनामध्ये व्हिटॅमिन B12 फारच कमी असतं. जसं महिलांना व्हिटॅमिन B12 आवश्यक आहे, तसं पुरुषांना सुद्धा व्हिटॅमिन B12 आवश्यक आहे. हे 13 व्हिटॅमिन आपण न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये आहेत आणि 13 मिनरल्स. हे मिनरल्स पूर्वी आपल्याला बरेचसे यापैकी मिनरल्स हे पाण्यातून मिळायचे, पण आता आपण पॅकेज्ड वॉटर प्यायला लागलो आणि जिथं तिथं आरोचं पाणी प्यायला लागलो, तर सगळे मिनरल्स गायब झालेत पाण्यातून. त्यामुळं हाडांचे आजार बळावले, तर हाड ठिसूळ व्हायला लागलेत आणि याचं परत वेगवेगळं काम आहे. या सगळ्या मिनरल्सचं वेगवेगळं काम आहे. कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे तुमचे पहिले 4 आहेत. हे तुमचे हाड मजबूत करतील. त्यासोबत कॅल्शियम आपल्या रक्तासाठी सुद्धा खूप आवश्यक असतं आणि झिंक हे पुरुषांना पुरुषत्व तयार करण्यासाठी काम करतं. आयरन रक्त तयार करण्यासाठी. मॅग्नीज, कॉपर, बोरॉन हे तुमची BMD वाढवण्यासाठी. आणि पुढचे आपण जे स्पेशल मिनरल्स आहेत, जे पुरुषासाठी स्पेशल काम करतात, त्यावरती आपण बोलू. त्यासोबत आहेत 4 बोटॅनिकल्स. हे काय? हे ग्रीन टी. आपण पाहिलं की चार्जिंग करण्यासाठी काय पितोय तो? जास्त चहा पितोय. साधा चहा काय पितोय? ग्रीन टी पी म्हणा. साधा चहा काय पितोय? श्रीमंत लोक ग्रीन टी पितात. ग्रीन टी तुमचं एकदम बुद्धी तल्लख ठेवण्याचं काम करतंय. तुम्हाला गोष्टी चटचट पटकन आठवतात, एकदम पटकन. बीटा कॅरोटीन, ल्युटीन, लायकोपीन, त्यासोबत हे 3 अॅमिनो ऍसिड्स, एल लायसिन, एल आर्जिनिन आणि एल मिथ्योनिन. हे बऱ्याच जणांनी हे नाव पहिल्यांदा वाचले असतील, पण हे नाव लक्षात ठेवा. न्यूट्रिचार्ज मॅन साठी खूप, म्हणजे पुरुषांसाठी फार कामाचे आहेत. हे बोटॅनिकल्स आहेत ना, ल्युटीन, लायकोपीन, ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट आणि बीटा कॅरोटीन, हे सगळे एकतर आपल्या जेवणात नाहीत, आपल्या भोजनामध्ये हे नाहीत. त्यानंतर हे आपले जे खतरनाक आजार आहेत त्याची जोखीम कमी करतात, स्टॅमिना वाढवतात आणि डोळे आणि हृदयासाठी फार आवश्यक आहे. हे व्हिटॅमिन तर काम करतातच, सोबत हे फ्री रॅडिकल्सला न्यूट्रलाइज करतात. अँटीऑक्सिडंट आहेत, हे सगळे अँटीऑक्सिडंट आहेत. हे आपल्या शरीरामध्ये आपलं शरीर तयार जे आजार तयार करते, ते आजार थांबवण्याचं काम करतात आणि हे आपल्या जीवनामध्ये नाहीत. असले तरी ते RDA पूर्ण करत नाही. हे अँटीऑक्सिडंट, आणि या काळामध्ये अँटीऑक्सिडंट घेणं फार आवश्यक झालंय. कशामुळं? एक तर आपली झोप अपुरी झाली. दुसरं, रासायनिक खताचा वापर खूप वाढलाय. तिसरं, ताण तणाव प्रचंड वाढले. चौथं, प्रदूषण प्रचंड वाढलंय आणि यामुळे आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स जास्त तयार झाले. म्हणून आपण अँटीऑक्सिडंट घेणं आवश्यक आहे. आता कोणी छत्री घेऊन तुम्हाला बाहेर फिरताना दिसतंय का? नाही. पाऊस नाही तर कशाला कोणी छत्री घेऊन फिरत? जसं वातावरण असेल त्याप्रमाणे आपण स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. मग जर वातावरणामध्ये प्रदूषण वाढलं असेल, तणाव वाढला असेल, तुमच्या भोजनामध्ये पेस्टिसाइडचा वापर वाढला असेल, झोप अपुरी झाली असेल, तर तुम्हाला जे फ्री रॅडिकल शरीरात तयार व्हायले, ते याला न्यूट्रलाइज त्यांना शांत करण्यासाठी, तुम्हाला फ्री रॅडिकल्सला न्यूट्रलाइज करण्यासाठी अँटीऑक्सिडंट घेणं आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी झोप चांगली होती. पूर्वीच्या काळी अन्नधान्य सेंद्रिय खतावरच होतं. ताणतणाव कमी होता आणि प्रदूषण तर नव्हतंच. म्हणजे माझा अनुभव सांगतो. मी काही फार जुना नाही, मी आताच आहे, एकदम नवीन आहे. तरी सुद्धा माझ्या गावामध्ये पूर्वी मोटरसायकल आली ना, तर तिच्या धुरामध्ये पोरं पळायचे, त्या धुपणामध्ये
कुठून निघायचं ना मोटरसायकलच्या पाठीमागं, त्याच्या मागे पळायचे मुलं, कारण की असं धूर निघून जाणारी कोणती गोष्ट दिसतच नव्हती. हे 25-30 वर्षापूर्वी. आता मास्क घालून फिरायला पोरं, अरे इतका धूर झालाय. हे इतकं जर बदललं तर आपण आपल्या भोजनामध्ये म्हणून अँटीऑक्सिडंट घेणं आवश्यक झालंय, म्हणून न्यूट्रिचार्ज मॅन घेणं आवश्यक झालंय. पूर्वी नव्हतं हे. पूर्वी अजिबात हे नव्हतं. विहिरीचं पाणी, झऱ्याचं पाणी डायरेक्टली आपण पिऊ शकायचो. आता हे जे बदल झालाय त्यामुळं हे अँटीऑक्सिडंट घेणं आवश्यक आहे. त्यांना म्हणा घ्या, कुठूनही घ्या. व्हिटॅमिन ए साठी आज तुम्ही काय खाल्लंय पहा म्हणा, व्हिटॅमिन सी साठी काय खाल्लंय, व्हिटॅमिन ई साठी काय खाल्लंय, तर नाही म्हणा. व्हिटॅमिन ई साठी बदाम खावे लागतील भिजवून. आता मला स्क्रीनवर इथं 7-8-10 पुरुष दिसायला लागले. कुणी कुणी खाल्ले 5 बदाम भिजून, रात्री 5 बदाम भिजवले, सकाळी पद्धतशीर खाल्ले. किंवा तुम्हाला तुमचं पाचन चांगलं राहावं म्हणून 5 किशमिश भिजवले, त्याचं पाणी पिलं. पुरुषाला इतकं कुठे वेळ येते? मी हे लहान लेकराला असतं, लहान लहान मुलाला असतंय. हे आपण कुठल्या पुरुषाने रात्री कोरफड लावून झोपलं होते? आहे का कोणी? आहे कोणी? रात्री कोरफड लावली, मस्त झोपले. अरे म्हणजे तू काय बाबा असं काय करायला लागलाय? आणि असं करायला तर बायको परत शेत घेईल. बिघडला म्हणते माणूस, काहीतरी बिघडलाय. ह्यो जर असं त्वचेची काळजी घ्यायला म्हणून काहीतरी बाहेर चक्कर दिसते असं. हे कसं काय त्वचेची काळजी घ्यायला लागलाय? याला कोणी सांगितलं त्वचेची काळजी घ्यायला? तर माझा नंबर द्या, मी सांगितलं म्हणतो. तुम्ही खरं सांगा ताई मंडळी, तुम्हाला असं वाटेल का नाही? जर तुमचा पुरुष असं तयारी करायला लागला, बदाम खायला, चेहऱ्याला काय कोरफड दारातली काढून कोरफड लावायला लागलाय, हे झालं, अंघोळ झाली की कंडिशनर लावायला केसायला, रात्री सिरम लावून झोपायला लागलाय. अरे म्हणजे कुछ तुम्ही बिघड गए. हे कस काय स्वतःची काळजी घ्यायला माणूस? अहो लगातार 3 दिवस इस्त्री केले, रोज कपडे घालून जरी गेलं तर कस काय टापटीप कस काय राहिलाय? तर ही पुरुषांची व्याख्या आपल्याकडे झाली. त्यामुळं हे आपण नाही घेत, बिलकुल नाही. बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन तुम्हाला भोजन से एनर्जी प्राप्त करणे में मदत करते. त्वचा तंत्रिका याची सगळ्याची हे ठेवतात, तणाव कमी करतात. मी काय म्हणलं, तणाव वाढलाय, कमी करावं लागेल. आपल्या प्रत्येक कोशिका ज्या आपल्या खराब व्हायला लागल्या, ह्या खराब झालेल्या कोशिका ठीक करतात. आणि दररोज आपल्या कोट्यावधी सेल्स मृत पावतात, नवीन तयार होतात, नवीन पेशी तयार होतात. रोजची रोज आपण तयार होतो. आणि हे मायक्रो मिनरल्स हे मी तुला सांगितलं, हाडं मजबूत करतात, हिमोग्लोबिन वाढवतात. हे मायक्रो मिनरल्स आपल्याला बुद्धिमत्ता, मानसिक सजगता वाढवतात, कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगरला नीट ठेवतात आणि ताकद देतात. बायोटीन, विटामिन डी, विटामिन के, तुम्हाला म्हटलं की केससाठी विटामिन बायोटीन कमजोरी से बचाते हैं, शरीर को एनर्जी देते. हे काम माहित. पण यापेक्षाही भारी काम सांगतो तुम्हाला. यापेक्षाही भारी काम आहेत आर्जिनिन, जे आपल्या पुरुषांना अजिबात मिळत नाही. आपल्या पोटातून आर्जिनिन गायब झालेलं, त्यामुळे येऊन शक्ती कमी झाली, स्पर्म काउंट कमी झाला, स्पर्म मोबिलिटी कमी झाली. तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरचा पुरुष ऊर्जावान राहावा, तर त्याला आर्जिनिन दररोज मिळालं पाहिजे, दररोज. आणि त्या आर्जिनिन मिळून तुम्हाला न्यूट्रिचार्ज मॅन. तुम्हाला जर एरवी आर्जिनिन पाहिजे असेल तर तुम्ही लसण खाऊ शकता, पण तो कच्चा लसूण खावा लागेल. आणि कच्चा लसूण खाला की माणसाच्या 3 फुटामध्ये व्हायरसच काय, दुसरा माणूस तर येत नाही. आहे की नाही? व्हायरस सोडून दुसरा माणूस पण येत नाही. लसण खाल्ला की सगळा वासच वास, कुणी तुमच्या जवळ येणार नाही. आर्जिनिन लसणातून मिळते. तर बऱ्याच ताई मंडळी म्हणतील लसण आम्ही टाकतो फोडणीमध्ये. अहो फोडणीमध्ये टाकला का, यज्ञात टाकला, ओम फट स्वाहा, तुम्ही तेल असं गरम करतात, उकळतात, त्यात लसूण टाकतात, त्यातलं आर्जिनिन गायब. फक्त ठसकाच ठसका, सगळ्या घरामध्ये ठसका. बरोबर आहे? तुम्हाला अनुभव आला असा. तर हे आर्जिनिन पुरुषांना, हे पुरुषांना आर्जिनिन मिळेल न्यूट्रिचार्ज मॅन मधून. आणि परत काय, तोंडाचा वास. कारण की तुम्ही लसणामधून घ्यायचा प्रयत्न केला तर वास यायला. आणि तुमचे मसल्स मजबूत राहतील. आर्जिनिन तुमच्या मसल्स मजबूत करते, यौन शक्तीमध्ये सुधार करते, स्पर्म काउंट आणि स्पर्म मोबिलिटी वाढवते. त्यामुळं प्रत्येक बहिणीने भावाला न्यूट्रिचार्ज मॅन दिली पाहिजे, भाऊ सशक्त ठेवण्यासाठी. प्रत्येक बायकोनं नवऱ्याला न्यूट्रिचार्ज मॅन दिली पाहिजे, त्याला सशक्त ठेवण्यासाठी. प्रत्येकाला दिले पाहिजे. झिंक हे पुरुषांना नपुंसकतेपासून वाचवते. चांगला डीएनए तयार होतोय, डीएनए तयार. आणि डीएनए च काम काय,
आपल्या एका पिढीतल्या ज्या खुबी आहेत, ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर करण्याचं काम डीएनए करतोय. तर डीएनए तयार करण्याचं काम झिंक, पुरुषत्व टिकवण्याचं काम करतंय झिंक, आणि यासाठी नपुसकतेपासून दूर ठेवण्याचं काम करतंय झिंक. त्यामुळं न्यूट्रीचार्ज मॅन मध्ये झिंक टाकलेलं आहे. आणि सुनीलजी, किती मिलीग्रॅम झिंक आहे त्याच्याकडे? न्यूट्रीचार्ज मॅन दिसली मला. आहे का न्यूट्रीचार्ज मॅन तुमच्याकडे? ठेवली होती, आता मला दिसत होती. 10 मिलीग्रॅम आहे का 10 मिलीग्रॅम झिंक त्यामध्ये टाकले आपण प्रत्येक न्यूट्रीचार्ज मॅन मध्ये. येस सर, 10 मिलीग्रॅम झिंक आहे. माझ्याकडे नाही, पण आता काय झालंय की जसं ते, आता मी शिक्षक आहे, तर जसं काही दिवसानंतर हाजरीवरती सगळे मुलाचे नाव पाठ होते, त्यांचं नाव, वडिलाचं नाव, आईचं नाव सगळं तर पाठ होऊन जाते. म्हणून मग तसं आता न्यूट्रीचार्ज मॅन, न्यूट्रीचार्ज वुमन सगळे त्याचे सगळे कंटेंट पाठ होऊन गेले ना 10 वर्षापासून. सांगू 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 10 मिलीग्रॅम झिंक आहे. 12 मिलीग्रॅम. आणि 10 मिलीग्रॅम काय रजनीकांत ताई? 12 मिलीग्रॅम झिंक आहे. 12 मिलीग्रॅम, मी तेच म्हणलं 10 का 12 मिलीग्रॅम झिंक आहे. लायकोपिन आणि हे सुद्धा यामध्ये टाकलंय. 12 मिलीग्रॅम झिंक. तुम्हाला जर कमजोरी खूप वाटत असेल, यौनशक्ती ठीक नसेल, तर तुम्हाला कोण देते? डॉक्टर लिहून देतात, पण तो असतो थेरॅप्युटिकल डोस, आणि हा आहे न्यूट्रॉसिटिकल डोस. आयरन 10 मिलीग्रॅम आहे. का आहे 10 मिलीग्रॅम? आपलं ते काय होतं की पुरुषासोबत आणि महिलांसोबत परत तिथं भेदभाव आहे. तुमच्या न्यूट्रिशन ह्युमन मध्ये किती आहे आयरन? 21 mg आहे सर. 21 mg. 21 mg म्हणजे 21 मिलीग्रॅम आयरन तुम्हाला, आणि 10 मिलीग्रॅम आयरन पुरुषाला. म्हणजे इथं पूर्ण लाडक्या बहिणी आहे की नाही, म्हणजे जास्त गेलं पाहिजे आयरन. आयरनची गरज जास्त आहे, म्हणून महिलांमध्ये 21 मिलीग्रॅम आयरन, पुरुषांना 10 मिलीग्रॅम आयरन यामध्ये दिलं आहे. आणि हे सगळं तुमची काय करतील? शक्ती वाढवतील. लायकोपिन हे सुद्धा पुरुषांची इम्युनिटी वाढवण्यामध्ये मदत करते, आणि स्पर्म काउंट आणि स्पर्म मोबिलिटी वाढवण्याचे काम करते. लायकोपिन मिळते टोमॅटो मधून. इथं तुम्हाला दिसलं असं. मग तुम्ही असा विचार केला असेल, मग मी कशाला न्यूट्रिशन मॅन खाऊ? मी टोमॅटो खातो. 20 कच्चे टोमॅटो खावे लागतील. जितकं तुम्हाला लायकोपिन पाहिजे तितकं मिळवण्यासाठी 20 कच्चे टोमॅटो खायला लागतील. आणि टोमॅटो असं फळ आहे, कधी 2 रुपये किलो असतं, कधी 80 रुपये किलो असतंय. काहीच नाही. त्यामुळे त्याच्यावर धडा सुद्धा लाल चिखल, भास्कर चंदन शिवचा आहे की नाही, वारले लेखक, बीडचे होते. आणि इतकं जर, परत एक सांगतो, तुम्ही जर आयरन, आता दोनच गोष्टीवर बोलतो मी, आयरन आणि लायकोपिनवर. 10 मिलीग्रॅम आयरन मिळवण्यासाठी तुम्ही पालक खायला लागले खूप सारं, आणि लायकोपिन मिळवण्यासाठी खूप सारे टोमॅटो खायला लागले, तर 10 वर्षानंतर तुम्हाला किडनी स्टोन होणार. कारण की तुम्ही जितके जास्त पालक आणि टोमॅटो खाल, तितका किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते. फिजिकली तुम्ही खाल्ले की बिलकुल होणार. मग न्यूट्रिशन मॅन खाल्लं होणार नाही का? नाही. कारण की हे सुपात चेक केले, यामधून 100% ऍब्झॉर्बेबल झिंक आणि आयरन टाकलेला आहे. हा फरक लक्षात आणून द्या. त्यामुळे ज्या कोणाला किडनी स्टोन झाला असेल, डॉक्टरांनी स्पेशल सांगितलं असेल की पालेभाज्या कमी खायच्या, टोमॅटो कमी खायचं. तुमच्या परिवारामध्ये कोणाला किडनी स्टोन झाला असेल, तर तिथं डॉक्टरांनी लिहून ठेवलं असतं की पालेभाज्या कमी खा आणि टोमॅटो कमी खा. बरोबर आहे अर्जुनजी? यस सर. म्हणजे हिरवी भाजी आणि टोमॅटो खातच नाही, सांगते सर ते डॉक्टर की या वस्तू खातच नाही. बिलकुल. कशामुळे? कारण की हे परत तुमचा किडनी स्टोन वाढवतील, हे डॉक्टरांना माहित आहे. म्हणून जर तुम्ही म्हटले की मी खूपच जास्त कच्चे टोमॅटो खातो, तर ते सुद्धा आरोग्यासाठी बरं नाही. इतक्यासाठी तुम्हाला सप्लिमेंट, यामुळं की हे तुम्हाला सुपाच्य, म्हणजे जितकं टाकलं तितके 100% ऍब्झॉर्बेबल. आणि जर एखादा महापुरुष जर म्हणला की मला खायचं नाही, तर तो तर तुम्हाला फिजिकली काय खावं लागेल? न्यूट्रीचार्ज मॅनचं त्याला रिप्लेस करायचं तुम्हाला. न्यूट्रीचार्ज मॅनला काय करायचं? रिप्लेस करायचं की मला न्यूट्रीचार्ज मॅन खायचं नाही. मला काय करायचं की सगळे पोषक तत्व जे आहेत हे बाजारातून मिळणारे नॅचरल, मी एकदम नॅचरल माणूस, मी नैसर्गिक माणूस, मला सगळं नॅचरली खायचंय. तर एका पुरुषाला दररोज
त्याचा आरडीए पूर्ण करण्यासाठी. परत मी एकदा सांगतोय, त्याचा आरडीए पूर्ण करण्यासाठी, सुपरमॅन होण्यासाठी नाही, मॅनचा मॅनच ठेवण्यासाठी त्याला काय काय खावं लागेल. सुपरमॅन होण्यासाठी तर खूप काही खावं लागेल. हे मॅनचा मॅन ठेवण्यासाठी काय खावं लागेल. पपई दररोज. आणि ताई मंडळी लक्षात ठेवा, तुम्ही बाजारात जातात, तुम्हाला काय काय विकत आणायचे दररोज साठी पपई दररोज, ऍप्रिकोट्स दररोज 30 मिलीग्रॅम दररोज, संत्रे नागपूरवाले 1 ऑरेंज रोज, 45 ग्रॅम बादाम दररोज, थायमिन साठी ग्रीन पी 600 ग्रॅम दररोज, विटॅमिन B2 टोफू, विटॅमिन B3 साठी ॲवॅकडो 5, विटॅमिन B5 साठी सनफ्लॉवर सीड 440 ग्रॅम, विटॅमिन B6 साठी बनानास 6 बनानास, फोलिक ऍसिड 250 ग्रॅम पालक दररोज, दररोज विटॅमिन के साठी 200 ग्रॅम कॅबेजेस, दररोज 1 ग्लास प्युअर दूध, पोटॅशियम साठी रताळी जी आपण फक्त आणि फक्त उपवासाला खातो, खास करून आषाढी कार्तिक एकादशीला. मला तर त्याशिवाय मार्केटमध्ये सुद्धा दिसत नाही. 12 ग्रॅम पोटॅटो, आयरन साठी 840 ग्रॅम बीटरूट, क्रोमियम साठी ब्रोकोली दररोज, टोमॅटो दररोज, ग्रीन टी दररोज. आणि हे सगळं जर विकत आणायचं जर म्हणलं तर दररोजचा जो रेट येतो तो रेट निघलाय 400 रुपये. बरं, यामध्ये दुसरा प्रॉब्लेम काय, किंवा तुम्ही असताना अन्नपूर्णा, तुम्ही असताना एकदम छान स्वयंपाक करणाऱ्या, पण इतकं सगळं शिजवून त्यानं जर खाल्लं त्या माणसानं, तर तो महापुरुष कामाला वर जाईल का परत झोपायला जाईल. आता इतकं खाल्लं म्हटल्यावर कामाला कुठं जाईल. तो म्हणे आज काय आराम करावा लागतो. इतकं खाल्ल्यानंतर काम कोणाच्याने होतंय. पण यामध्ये फिजिकली खाण्यामध्ये 2 प्रॉब्लेम आहेत, की इतके जर विटॅमिन मिनरल मिळवण्यासाठी एखाद्या आपल्या रणरागिणीनं तयार करून ठेवलंय, तर त्यासोबत किती कॅलरीज पण मिळतील. पहिला प्रॉब्लेम काय, किती कॅलरीज मिळतील इतकं खायचं म्हटल्यावर. आणि मग त्या कॅलरीज जर बर्न केल्या नाही तर फॅट वाढत. त्यामुळं फिजिकली खाणं शक्य होणार, अजिबात शक्य होणार नाही. हे सगळं अन्न शिजवणं, खाणं, पचविणं, ऍब्झॉर्ब करणं हे प्राण्यांचं काम आहे, 4 पायावर चालणाऱ्या. मनुष्याचं काम नाही. मनुष्याचं काम आहे 3 वेळेला व्यवस्थित आहार घ्यायचा आणि आरडीए पूर्ण करायचा. म्हणून परमेश्वराने त्या प्राण्यांना एक हे सुद्धा दिली, क्षमता सुद्धा दिली. कुठली क्षमता दिली, की बाबा तुम्हाला काय, तुम्ही पराधीन आहात, तुम्हाला माहित नाही, जा चरा, पटपट पटपट पोटात टाका, निवांत गोठ्यात या आणि मग रवंथ करा. पोटातलं बाहेर काढा, रवंथ करा, परत घ्या. हे त्यांना सिस्टम लागू आहे. आपल्याला लागू आहे का? आपल्याला लागू नाही. आपल्याला हे बुद्धिवान येतं, हे बरोबर वेळचे वेळ आणून पद्धतशीर स्टोअर करून खाऊ शकते, एकदम पद्धतशीर. हा सर, हे केमिकल आहे का? नाही सर, हे केमिकल नाही. हे सगळे न्यूट्रिएंट्स हे फळामधून घेऊन इप्का लॅबोरेटरीच्या मार्गदर्शनाखाली ट्रॉफिक वेलनेस हे सगळं बनवते. हे सगळे घटक हे व्यवस्थित त्या फळामधून काढून बनवलेले आहेत. यामध्ये ज्या गोष्टी मिळत नाहीत, ज्या गोष्टी सिंथेटिकच आहेत, पर्यावरणामध्ये मिळू शकत नाही, त्या गोष्टी या काही असू शकते, पण मॅक्झिमम घटक हे नॅचरलच घेतलेले आहेत. आणि असे टॅबलेट तुम्हाला मार्केटमध्ये कुठंच उपलब्ध नाही, अजिबात उपलब्ध नाही. अशी टॅबलेट आपल्या मार्केटमध्ये कुठंच उपलब्ध नाही. सगळे नॅचरल सोर्स बनवलेले आहेत. आणि हे सगळे घटक घेतल्यानंतर आपल्याला जो फायदा होतो 100%. आणि हे सगळे व्हिटॅमिन जे आहेत ना, पूर्वी ते काळी काय केलं होतं, हे घटक मिळावे. आणि हा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, विटॅमिन्स आणि मिनरल्स टॅबलेटच्या रूपामध्ये 75 वर्षापासून जगामध्ये विकणं घेणं सुरू आहे. 75 वर्षापासून. म्हणजे काय खूप नवीन गोष्ट आली असं अजिबात नाही, आपल्यासाठी नवीन असं. परंतु जगभरामध्ये 75 वर्षापासून हे घेत. आणि स्टोरेज करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. आता आपल्या घरी लोणचं असतं, आपण काय करतो, त्याला मीठ लावून हळद लावून त्याला स्टोरेज करतो आणि ते बरेच दिवस वापरतो. आपल्याकडे आवळा सुपारी आहे, आपण त्याला वाळवतो आणि स्टोरेज बरेच दिवस करून खातो. ही झाली फूड टेक्नॉलॉजी.
फूड टेक्नॉलॉजीनं आपण काही पदार्थ दीर्घकाळ वापरतो. च्यवनप्राश फूड टेक्नॉलॉजीनं. पण काही आहे त्याच्या पुढची स्टेप आहे न्यूट्रास्युटिकल सायन्स, जे अतिशय सुपाच्य रूपामध्ये ते घटक काढून असे स्टोअर करतात जे दीर्घकाळ वापरता येतात. त्यामुळं न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये हे सगळे घटक, तुम्हाला मोठा बोजा ठेवायची गरज नाही, आहे की नाही. आता आपल्याकडे गीते साहेब आहेत जे रेल्वे लोको पायलट आहेत मुंबईमध्ये. पूर्वी मुंबईमध्ये पहिली रेल्वे गाडी सुरू झाली त्यावेळेस सर कोळशावर चालायची, बरोबर आहे? येस सर. तिची स्पीड काय असेल त्या काळी? त्यावेळेस 40-50 ची स्पीड असेल, मॅक्झिमम 40. मॅक्झिमम. आता तुमच्याकडे वंदे भारत चालते, काय स्पीड आहे? आता 130 पर्यंत स्पीड आहे वंदे भारतची. 130 पर्यंत स्पीड आहे. बरं, इंजिन ते मोठं होतं का वंदे भारत इंजिन मोठं आहे? सर आपलं कसं आहे की पूर्वी कसं एकच इंजिन असायचं. वंदे भारत इंजिन कोणतं मोठं होतं? दिसायला इंजिन पहिले जे इंजिन होते ना कोळशाचे इंजिन ते सर्वात मोठे दिसायचे. पण आता वंदे भारत मध्ये कसं सिस्टमॅटिक केलं त्यांनी, एक 2-2 कोच सोडून मोटरी वेगवेगळ्या लावलेल्या आहेत त्यांनी, म्हणजे हॉर्स पॉवर वाढवण्यासाठी, मोमेंटम लवकर पळवण्यासाठी जे आहे ना, खेचण्यासाठी, त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या डिस्ट्रीब्युट केलेले आहेत मोटर. टेक्नॉलॉजी किती बदलली आहे की नाही? खूप बदलली. पूर्वीच्या इंजिनचा किती आवाज येत असेल, आता गाडीत बसल्या आवाज येतो का? बिलकुल आवाज येत नाही, आणि गाडी हालत सुद्धा नाही. आपला ग्लास जर ठेवलेला पाण्याचा तर ग्लास पडत नाही. हे पहा, मग ही टेक्नॉलॉजी बदलली. टेक्नॉलॉजीनं ताकद दिली, प्रत्येक चक्क्याला ताकद, प्रत्येक कोचला ताकद देण्यासाठी टेक्नॉलॉजी काय केलं. तसं आपल्या प्रत्येक आंतरिंद्रियाला ताकद देण्यासाठी ते व्हिटॅमिन मिनरल तिथपर्यंत पोहोचतील. न्यूट्रिशन मॅन घेतलं की डोळ्याकडे लायकोपिन जाईल, हृदयाकडे लायकोपिन जाईल, हाडाकडे व्हिटॅमिन जातील, मिनरल जातील मजबूत करण्यासाठी. व्हिटॅमिन ही आपल्या नर्व सिस्टम कडे जाईल, बरोबर आहे. हे सगळे टेक्नॉलॉजी बदलली. ताकद कमी जागेत आली, कमी जागेमध्ये ताकद आली. पूर्वी कोळसा खूप सारा भरून ठेवा लागायचा, पाणी खूप सारा भरून ठेवा लागायचं, सगळे ड्रायव्हरचे एकदम हात पाय काळे सगळे. आणि आताचे लोक पायलट मस्त टोपी, अमिताभ सारखी दाढी गिडी घालून राजेंद्र गिटेची बसतात, बरोबर आहे. एकदम ते कोट गिट घालून असतात. हा फरक. नाहीतर कोळसा उचलून टाकावा लागायचा ड्रायव्हर, त्या कालच्या पायलटला जे आहे त्यांना. गरमी तुम्ही पाहिला असं तर पहा, नाही ते ज्यांना आठवायचं असं बघायचं असेल तर शोले पिक्चर पहा. सुरुवातीला जे गाडी पळवतात तर कसं पळवतात, कसं टाकतात. आणि कधी मुंबईत गेलं तर गीते साहेबाला भेटा तुम्ही, मग तुम्हाला कळते कशी गाडी पळवतात. तर आम्ही बसलो त्यांच्यासोबत, कशी गाडी पळवतात ते. तर हे सगळं जे आहे ना मित्रांनो, टेक्नॉलॉजी, खूप सारी ताकद छोट्या गोष्टीमध्ये, ते व्हिटॅमिन छोट्या गोष्टीमध्ये टाकलं. आणि परत सुपाच्य, जसं ते म्हणजे गाडी हलत नाही, पाण्याचा ग्लास सुद्धा हलत नाही, सुपाच्य. तसंच तुम्ही खूप सारे प्रोटीन साठी यासाठी चणे खाल्ले की बॉम्बस्फोट, कारण ते सुपाच्य नाहीत ना. सोयाबीन खाल्लं सुपाच्य नाहीत ना, न्यूट्रिचार्ज मॅन खाली सुपाच्य. हे सगळा टेक्नॉलॉजी, नवीन टेक्नॉलॉजी आपण घ्या. आणि हे ॲल्यू पॅक मध्ये आहे, तर मॉइश्चरायझर प्रूफ पॅक आहे. आणि कुणाला गरज आहे, लहान मुलं जे 14-25 वर्ष आहेत त्यांना स्पर्धाचं युग आहे, त्या स्पर्धात्मक मध्ये त्यांना पुढे पाठवायचं असेल तर न्यूट्रिचार्ज मॅन द्या. 25 ते 40 वर्षाचे जे आहेत त्यांना दिवसभर सक्रिय राहायचे, त्यांना ऊर्जावान ठेवण्यासाठी न्यूट्रिचार्ज मॅन द्या. 40 ते 60 वर्षाच्या लोकांना स्वस्थ ठेवण्यासाठी न्यूट्रिचार्ज मॅन करेल. आणि जास्त जे वयाचे माणसं आहेत 60 पेक्षा जास्त, ज्यांची ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी झाली आहे, त्यांना सहज पचणारे आणि लाईफस्टाईल डिसीज पासून दूर ठेवण्याचं काम न्यूट्रिचार्ज मॅन करेल. 14 वर्षापेक्षा जास्त असलेले सर्व मुलं आणि पुरुष घेऊ शकतात. आणि ज्या महिलांची पाळी गेलेली आहे त्या सगळ्या महिला घेऊ शकतात. म्हणजे दोघांसाठी आहे, पुरुषांसाठी सुद्धा आणि महिलांसाठी सुद्धा. ज्या महिलांची पाळी गेली आहे त्यांना आपण न्यूट्रिचार्ज मॅन द्यायचंय. न्यूट्रिचार्ज मॅन दिल्यानंतर तुमची एनर्जी वाढल, तुमची सुस्ती दूर होईल, तुमचा काम करण्याचा स्टॅमिना वाढल. मग एक गोळी खाल्ली की मग काही होईल का? काहीच होणार नाही. म्हणजे आज मी एक न्यूट्रिचार्ज मॅन घेतली आणि लगेच बस, आज काहीच होणार नाही. दीर्घकाळ घ्या, कमीत कमी 6 महिने घेतल्यानंतर 3 महिन्यानंतर तुम्हाला लक्षात येईल यस बदल व्हायला लागले.
6 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर तुमच्या घरचे सुद्धा लक्ष देईल की यस बदल झालेत. 6 महिन्यानंतर तुमचे सहकर्मी जे आहेत त्यांना सुद्धा लक्ष देईल डेफिनेटली बदल झालाय. पूर्वी जे आपण पुन्हा पुन्हा थकवा यायचा, चहा प्यावा वाटायचा ते कमी होईल, तुमची ऊर्जा वाढेल आणि वर्ष 2 वर्षानंतर सगळ्यालाच लक्षात येऊ झाले की अरे हे काहीतरी घ्यायला लागले, हे काहीतरी सप्लाय. आणि बरं हे नवीन गोष्ट नाही, हे फक्त आपला आहार पूर्ण करण्यासाठीच्या गोष्टी आहेत. आपल्या भोजनामध्ये ते 13 व्हिटॅमिन, 13 मिनरल्स, बोटॅनिकल्स, अमायनो ऍसिड अजिबात नाहीत. आपल्या भोजनामध्ये कार्बोहायड्रेट आहे, आपल्या भोजनामध्ये फॅट आहे, आपल्या भोजनामध्ये थोड्या प्रमाणात प्रोटीन आहे, परंतु भाजी तळल्यानंतर त्यामधले सगळे व्हिटॅमिन मिनरल गायब होतात. आणि दुसरी गोष्ट आहे आपली ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी ही अतिशय कमी झाली आहे. का कमी झाली? आपण थंड पाणी पिऊ पिऊ, कोल्ड ड्रिंक्स पिऊ पिऊ आपल्या शरीरातले मित्र बॅक्टेरिया दूर पाठवलेत. आपल्या भोजनामध्ये फायबरचं प्रमाण कमी आहे म्हणून ऍब्झॉर्प्शन कमी झालंय. हे सगळे त्यामुळं आपण निरोगी राहण्यासाठी, स्वतःच आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी परत मी तिथंच येतो. कुठे येतो? परत मी तिथंच येतो की आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला मी काय सांगतोय, आपण झोप व्यवस्थित घेऊ, इमोशनली चांगले राहू, चांगल्या मित्रासोबत राहू, एक्सरसाइज करू, परंतु हा आहार पूर्ण नाही. हा आहार पूर्ण करण्यासाठी सप्लिमेंट घेऊ. सप्लिमेंट काय घ्यायचे? आहार पूर्ण नाही. आणि आहार पूर्ण करण्यासाठी आपल्याला सप्लिमेंट घ्यायचे. जसं आपल्याकडे ज्या गोष्टीची कमतरता असेल आपण ती बाहेर घेतो, सहज घेतो. घरामध्ये जी गोष्ट असेल ती बाहेर आणतो. आपल्या भोजनामध्ये ती गोष्ट नाही, बाहेर आणा. न्यूट्रिचार्ज मॅन प्रत्येक पुरुषांनी घ्यायचं सप्लिमेंट आहे. याचे रिझल्ट 100% दिसतात. 100% दिसतात. फक्त पुरुष स्वतःची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेत नाही. पुढाकार घेत नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं, पुढाकार घेतला स्वतःची काळजी घ्यायला की घरी सुरू झाले, ठीक आहे. दोनदा तीनदा आरशा पुढे जरी उभा राहिले तर घरचं वातावरण बदलायला लागतंय की आज कोण नटून थटून चालले. दोनदा तीनदा जर हे झालं की त्यामुळं पुरुषांची काळजी पुरुषांना घ्या. आणि इथं बसलेल्या सगळ्या ताई मंडळी एकदम हुशार आहेत, त्या काळजी घेतीलच बिलकुल. कारण की त्या समजदार आहेत, आश्रम सिस्टम मध्ये आहेत, गुरुकुलला असतात, तर त्या काळजी घेतीलच. तर प्रत्येक ताईने आपल्या भावाची, आईनं आपल्या मुलाची, पत्नीनं आपल्या पतीची 100% काळजी घ्या. हे ते पुरुष आहेत जे स्वतःच्या सगळ्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून आपल्या सगळ्या कुटुंबासाठी काम करत असतात. नवीन सर्वे सांगतोय, एक गोष्ट सांगूच द्या मला, पुस्तकात वाचली, आठवली, आता ऐकूनच घ्या. पुरुष जितके पैसे कमवतो त्यापैकी फक्त 6% पैसे वैयक्तिक स्वतःसाठी खर्च करतो. किती टक्के? 6%. 94% मनी हा तो त्याच्या फॅमिलीवर, बाकी सगळ्या गोष्टीवर खर्च करतो. वैयक्तिक स्वतःसाठी किती टक्के खर्च करतो? 6%. ओनली 6%. एखादा टक्का वाढू द्या, एक न्यूट्रिशन मॅन घेऊ द्या, आणि पुरुषांना तुम्ही सुद्धा वाढवा. कारण की फक्त 6% वैयक्तिक खर्च करतो पुरुष स्वतःसाठी. 6%. आणि त्यामधला जर काढला आरोग्यावर तर काहीच नाही, बिमार पडल्याशिवाय जात नाही. सहज दुखायला मेडिकलवर गाडी थांबवतील, मेडिकलवरून कुठल्याही गोळ्या घेतील. तो 12वी शिकलेला मुलगा आहे का 10वी शिकलेला मुलगा आहे, दुकानदार गायब झालाय, त्यानं कुठल्या टॅबलेट काटून दिल्या, त्यावर ना काही मागून लेबल येतंय ना काही येतंय, त्या गोळ्या घेत राहतात आणि एक एक दिवस पुढे ढकलत राहतात. तर नाही मित्रांनो, आता जे सांगितलंय की सबसे पहिले खुद की सेहत. आपण जर आरोग्यपूर्ण राहिलो तर हे 94% पैसे आपण जास्त कमवून पुन्हा कुटुंबावर खर्च होतो. आपण चांगले राहिलो तर. आणि यासाठी आपण सगळेजण स्वतःची काळजी घ्यायला लागा. सीड्स फॉर्म्युला हा जो आहे अप्लाय करा. यावर पैसे कशालाच लागत नाही, जास्त झोपेला लागत नाही, इमोशनली व्यवस्थित राहा, जोक सांगा, विनोद सांगा, एकमेकाला सांगा चांगले, आणि डाएट चांगला घ्या, घरचं जेवण करा. घरचं जेवण करा, बिलकुल घरचं, स्वतःच्या घरातलं जेवण करा. मी कोल्हापूरला जायचो, जालन्यावरून कोल्हापूरला ट्रेनिंग साठी जायचो बऱ्याचदा. तर काय करायचो, घरून बाजरीची भाकर आणि खारवलेलं वांग घेऊन जायचो. ते त्यावर करून मस्त 2 भाकरी आणि वांग. तिथं ब्रेकफास्ट फ्री असायचा.
मस्त हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट फ्री असतो. अहो ते कंपनीचे ब्रेकफास्ट, कंपनी पैसे पे करेल, पण पोट तर माझं आहे. मला माझ्या स्वतःसाठी काळजी घ्यावं लागेल, तर घरची भाकर कधी चांगली, एकदम चांगली. तर आणि त्यासोबत मग कधी प्रोटीनचे पॅकेट, न्यूट्रीचार्ज, मॅन सोबत. ज्यावेळेस वाटलं आता कुठं काही मिळत नाही, एक ग्लास दूध घेतलं, प्रोटीन टाकलं, शेक केलं, पिलं. एकदम छान. आपलं भोजन आपल्यासोबत. पुरुष मंडळी जे फिरतायत, न्यूट्रीचार्ज, कोकोआ प्रोडक्टचे पॅकेट सोबत ठेवा. दूध मिळते, 2 ग्लास दूध घ्या, मिसळा एकामेकामध्ये, पिऊन घ्या. एकदम ऊर्जावान. न्यूट्रिशन मॅन खा, एकदम सोपं आहे. हायजीन. पॅकेट काही घाण होत नाही, खराब होत नाही, काही नाही. कट करायचं, ग्लासात टाकायचं, खाली वर करायचं, पिऊन टाकायचं. किती सोपं आहे. ब्रेकफास्ट तुमचा न्यूट्रिचार्ज मॅन घ्या. आणि हे जोपर्यंत आपण घेत नाही स्वतःची काळजी, लोकांना सांगून तेव्हा लोक ऐकतील, जेव्हा आपल्यामध्ये बदल दिसतील. आणि सायंकाळी आपण परत हे जो सेहत के सितारा आहे यामध्ये आपण कसं कसं काम करणार आहोत यासाठी सायंकाळी आपण स्पेशल परत माहिती देऊ. तुम्ही आता तुमचे न्यूट्रिचार्ज मॅन विषयी काही प्रश्न असतील, संगीताताई बरोबर आहेत किंवा आमच्याकडे सगळ्या देतात, बस त्यांना न्यूट्रिचार्ज मॅन द्या. वानखेडेजी, त्यांना जर महिलांची गर्भपिशवी काढलेली आहे म्हणजे त्यांना पिरियड्स येत नाही, त्यांना न्यूट्रिचार्ज मॅन द्या. बिलकुल न्यूट्रिचार्ज मॅन तुम्ही द्या. आणि मला याचे खूप चांगले रिझल्ट दिसत आहेत. बिलकुल स्वतःमध्ये, कुटुंबामध्ये, सगळ्यामध्ये याचे न्यूट्रिचार्ज मॅन. माझा मुलगा जेव्हा 4थीला होता तेव्हा आमच्या वडिलांकडे न्यूट्रिशन मॅन पॅकेट घेऊन जायचं. बाबा ही गोळी खा, ही गोळी खाली की माणूस मात्राच होत नाही, तुम्ही कधीच म्हातारे होणार नाही, ही घ्या गोळी. तर तो बाहेर असतो, ऐकत असतो न्यूट्रिशन मॅन, आपल्या ट्रेनिंग साठी ऐकत असतो. बाबा आमच्या वडिलांकडे, बाबा ही गोळी खा, पप्पा सांगतात ही खाल्ली नाही माणूस मात्राच होत नाही, तुम्ही खा, तुम्ही खा, तुमचे केस आता का काळे होतील, तुम्ही खा. तर काळे होणार नाही, तो लहान मुलगा आहे, तो मधील. तर न्यूट्रिचार्ज मॅन घ्या आणि फरक पहा. हा अर्चनाजी बोला, तुम्हाला अनम्यूट केलं अर्चनाजी. मी म्हणते न्यूट्रीचार्ज वुमनची एक्सपायरी डेट जानेवारी 2026 आहे, तर त्याच्यानंतर घेतली तर चालते का? जानेवारी सुरू आहे ना ताई, सुरू ठेवा, संपूर्ण टाका. जानेवारी सुरू आहे आणि जानेवारी 26च आहे एक्सपायरी. हो ना, मग जानेवारी 26 आहे ना, तर चालतं ना आतापर्यंत. आणि परत सांगतो की व्हिटॅमिन मिनरल मध्ये काय होतंय, त्याचे बरेच असं एक्सपायरी झाले की त्याचे काही विष तयार झालं का, काही नाही. त्याला काय होतं, त्याची थोडीशी कदाचित त्याची जी आपण जितके रिझल्ट सांगतो ते रिझल्ट थोडेसे कमी होऊ शकतील. त्याचं काही विष तयार होते असं अजिबात नाही. नंतर घेऊ शकतो ना? हो, तुम्ही घेऊन जा, सुरू करा. म्हणजे त्यानंतरही घेऊ शकतो का अशी विचारते. हो, एखादा महिना तुम्ही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे सर. अन्न आहे, अन्नावर काय असतं की बेस्ट बिफोर असते, त्याचं काही एक्सपायरी नसते अन्नाची. बेस्ट बिफोर असं सगळ्यांनी फूड सप्लिमेंट आहे. सविताजी. जी आरसीएम सर, मेरा चार्ज न्यूट्रीचार्ज. सर माझ्या ना आताच्या मुलीला वर्षातून फक्त एक वेळेसच एमसी येते. काय मला व्हायचं? काय सांगत होती तर 19 आहे. तर एक तर त्यांना चांगल्या गायनोकॉलॉजिस्टला दाखवा, म्हणजे महिला डॉक्टर आहेत त्यांना दाखवा. दाखवलं त्यांनी? हा, ट्रीटमेंट चालू आहे. हा, मग काय म्हणणार त्याचं? चालू आहे का? त्याची ट्रीटमेंट जितकी चालू आहे त्यावेळेसच पाळी येते आणि मग येतच नाही. म्हणजे त्याच्या हार्मोन्स मध्ये काहीतरी गडबड दिसते, आहे की नाही? मग त्यांना कायमस्वरूपी उपाय करायचा असेल तर त्यांना जे आता मनीषाचे सेशन होणार आहेत ना, त्यामध्ये त्यांना आपण विचारू, सांगू. सध्या तुम्ही त्या न्यूट्रिशन वुमन सुरू करा आणि पोटाचे व्यायाम जे सांगितलेले आहेत त्या पुस्तकामध्ये, माझ्याकडे आपल्याला सेहत सबसे पहिले सेहत, त्यामध्ये जे पोटाचे व्यायाम सांगितले आहेत तर तुम्ही ते सुद्धा त्यांना करायला लावा. सोबत न्यूट्रिशन वुमन पण त्यांना द्या. रात्री मला आणि सांगत माहितच नव्हतं, मला आता माहित झालं, म्हणलं आधी विचारा मग त्यांना ते चालू करावं तिला ट्रीटमेंट. डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू ठेवा, सोबत न्यूट्रिचार्ज वुमन आणि गामा ओरिजिनॉल आणि एक्सरसाइज अतिशय आवश्यक आहे. एक्सरसाइज अगोदर येते सगळ्या गोष्टीच्या, सगळ्यात अगोदर येते झोप. कारण की माणूस काही काळ जर झोपला तर तो म्हणजे दीर्घकाळ जागा राहिला तर माणूस म्हणजे ते शक्यच नाही.
त्यानंतर इमोशनल हेल्थ, त्यानंतर एक्सरसाइज, त्यानंतर डाएट, त्यानंतर सप्लिमेंट. आपण जी गोष्ट विचारतोय म्हणजे विकतोय ती गोष्ट आपण सगळ्यात शेवटी ठेवली. कारण तो नैसर्गिक क्रम आहे. तो नैसर्गिक क्रम आहे. तो काय आपण ठरवलेला नाही. हा, प्रवीणजी बोला. तर मला एक प्रश्न होता, वेगळा आहे ह्या विषयामधून, तुम्हाला प्रश्न करणार होतो. एक 10 वर्षाचं बाळ आहे, पण त्याचं पोट साफ होत नाही, पण मग आपण त्याला न्यूट्रिशन नाही देऊ शकत ना? 10 वर्षाचा बाळ असेल तर तुम्ही त्याला दुसरे चांगले सल्ले देऊ शकतात. एक म्हणजे फायबरयुक्त जेवण करा. त्याच्या जेवणामध्ये फायबर चांगलं ठेवा आणि रात्री कोमट पाण्यामध्ये आपलं हेल्थ गार्ड ऑइल 1 चमचा जर टाकून पिलं तर सकाळी पोट साफ व्हायला मदत होते. मोठ्या माणसामध्ये हा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला असेल. रात्री कोमट पाण्यामध्ये 1 चमचा हेल्थ गार्ड ऑइल टाकायचं आणि ते त्यांना प्यायला सांगा. आपण त्याला बायोइट वगैरे देऊ शकत नाही. नाही. आणि सर, चांगले रिझल्ट आहेत न्यूट्रिझरमॅनचे. मी स्वतः 13 महिन्यापासून कंटिन्यू माझं न्यूट्रिझरमॅन चालू आहे आणि कालच माझी मीटिंग पण झाली. तर न्यूट्रिझरमॅन माझे 3 आपण पाकिट्स विकलेत आणि त्याच्यावर न्यूट्रिझरमॅन असेल, न्यूट्रिझरवून असेल, तर खूप चांगलं काम चालू आहे नाशिकला सुद्धा. आज नाशिकला युएसपी प्रोग्राम आहे सर. युएलपी प्रोग्राम आहे. मला यायचं होतं, परंतु काय आता 26 जानेवारीचे प्रोग्राम इतके शाळेत सुरू झालेत की रविवारी सुद्धा आमचे सुरू आहे. डान्स प्रॅक्टिस हे ते भरपूर आता म्हणजे मोठा कार्यक्रम घ्यायचा तयारी सुरू आहे. त्यामुळे मी काल परभणीला गेलो, पण आज मी नाशिक स्किप केलंय थोडस अडचणी असल्यामुळे. ओके सर. हा अर्जुनजी. हा सर, 3 वर्ष न्यूट्रिशन सेवन करतात प्रोटीन पावडर सर. किती पण शेतामध्ये 5 एकरची फवारणी पण थकवा कसा म्हणून येत नाही सर. एवढं चांगलं न्यूट्रिशन जबरदस्त आपल्याकडून. 5 एकरची फवारणी केली तरी त्यांना थकवा येत नाही. न्यूट्रिशन मॅन घेतात 3 वर्षापासून रेग्युलर युजर आहेत. अर्जुनजी आपण लगेच जाईल. थँक्यू सो मच सर, कारण तुम्ही खरंच ज्या पद्धतीने मीटिंग घेता, ज्या पद्धतीने समजून सांगता. एक तर मीटिंग सगळ्या मराठीत असतात, आपल्या भाषेत असतात आणि खूप सुंदर पद्धतीने तुम्ही समजावता. तर मला तरी वाटतं की तुम्हाला बेस्ट टीचर शाळेत तुम्ही असालच, पण आमच्यासाठी पण तुम्ही खूप बेस्ट टीचर आहे. आणि आम्ही जेवढे आज जवळपास 132 लोक इथे आहेत, आम्ही तुमचे खूप बेस्ट स्टुडंट होऊन दाखवू सर. खूप चांगले रिझल्ट या सगळ्यांना तुम्हाला नक्कीच मिळतील. हे सगळ्यांच्या वतीने मी आज एक प्रॉमिस करते. थँक्यू पल्लवजी. एक मी काय तुम्हाला शिकवत नाही. आपण सगळेजण सोबत शिकत आहोत आणि आपण सगळेजण आणि मी तुम्हाला आधीच म्हटलं की मला चांगला मित्र माना, एक चांगला भाऊ माना, एक चांगला सहकारी माना. आपण सगळेजण सोबत काम करत आहोत आणि यामध्ये जे जे प्रोडक्ट जोपर्यंत आपण वापरत नाही तोपर्यंत आपण त्याच्याशी बोलू शकत नाही. हे तर एकदम गॅरंटी आहे. जोपर्यंत आपण प्रोडक्ट वापरत नाही त्याच्यावर बोलत नाहीत. आणि तुम्ही सगळे जणांच्या जर जीवनामध्ये चांगले बदल होत असतील आणि त्याचा जर मला हिस्सा होत असेल तर ही फार चांगली गोष्ट आहे. तर तुमच्या जीवनामध्ये चांगल्या बदलासाठी जर तुम्ही मला कारण म्हणत असाल तर आपले खूप खूप धन्यवाद. संजयजी. सर, मेरा न्यूट्रीचार्ज सर, न्यूट्रीचार्ज मॅन आणि न्यूट्रीचार्जचे पूर्ण सप्लिमेंट आम्ही यूज करतो. तुमचे ट्रेनिंग खूप छान असते सर आणि प्रत्येक गोष्ट क्लिअर होते. काल एक माझा मित्र विचारत होता सर की हे शुगर आहे म्हणे, आपल्या चरबीमध्ये वगैरे जातात का म्हणून, चरबीमध्ये होतात असं काहीतरी विचारत होता. ते पण माझ्या म्हटलं त्यांना विचारा, म्हटलं लिंक पाठवली पण ते बसले नाही वाटते आज. संध्याकाळी बसवा त्यांना. संध्याकाळी दुसरीकडे बसण्यापेक्षा इथे बसलेलं चांगलं आहे. संध्याकाळी लोक कुठे बसतात, तर तिथं बसण्यापेक्षा त्यांना इथं बनवा. त्याचा प्रश्न काय असेल व्यवस्थित समजून घ्या, मला व्हॉट्सअप करा, आपण व्हॉट्सअपवर बोलूया. तुमच्या प्रश्नाचं 100% समाधान संजयजी मी करेल. विकासजी. नमस्कार सर, JRCM मेरा न्यूट्रीचार्ज. काल एक प्रश्न आला होता की हे जे आपण न्यूट्रीचार्ज मॅन सकाळी जेवणानंतर एक घेतो, तर त्या ग्राहकाने मला थोडा असा प्रश्न केला की 2 घेता येईल का मला. तर मी त्याला म्हटलं माझ्या माहितीनुसार एकच आहे, पण मी सरांना विचारून तुम्हाला उद्या सांगेन परत. काही जण माहितीनं खूप प्रभावित होते आणि त्यांना असं वाटतं की जर 2 जर घेतले तर आम्ही मॅनचे सुपरमॅन होत. तर नाही मित्रांनो, रोजचा RDA रोज पूर्ण करायचा, दीर्घकाळ घ्यायचा. काय घ्यायचं त्यांना मला 2 नका घेऊ, तुम्हाला खूप घ्यायच्यात म्हणा, पण दररोज एक. हो, कारण त्याचं कॅल्शियम आहे ना कमी होतं, 8.37 होतं. तर त्यांना मी एकच सुचवली. तर त्यांना कॅल्शियम साठी परत एक वेगळा सप्लिमेंट एक्स्ट्रा तुम्ही सुचवू शकता. म्हणजे आणि हे मी तुम्हाला म्हणजे मी स्वतः सुद्धा व्हिटॅमिन E साठी मला
व्हिटॅमिन ई साठी मला असं वाटलं की न्यूट्रिशन मॅन मध्ये जेवढं व्हिटॅमिन ई आहे किंवा मी बदाम खातो दररोज 5 बदाम भिजवणं ते खाणं हे शक्य होत नाही सहज. म्हणून मी व्हिटॅमिन ई साठी परत वेगळं सप्लिमेंट आणलंय माझ्यासाठी मिसेस साठी. म्हणून आपण वेगळं सप्लिमेंट सुद्धा एक्स्ट्रा घेऊ शकतो आणि गरज खूप जास्त आहे. हे फक्त आरडीए पूर्ण होतं, फक्त 35% यानं पूर्ण होतं, फक्त 35%. म्हणजे आपला आरडीए पूर्ण होतो म्हणजे 35% पूर्ण होते आणि खूप जास्त आवश्यकता आहे. आपला जर दीर्घकाळ चांगला राहायचा तर तुम्ही त्यांना न्यूट्रिशन मॅन द्या आणि सोबत त्यांना म्हणा की तुम्ही काय म्हटलं तुम्ही लक्ष्मीनारायण? बाहेरून तुम्ही घेऊ शकता. हा अर्चनाजी. JRCM मेरा चार्ज न्यूट्री चार्ज और आजचं जे ट्रेनिंग आहे हे खूप छान झालं सर. मीटिंग खूप छान झाली. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं आणि आमचे इच्छित सर न्यूट्रीचार्ज जे मॅन आहे ते कंटिन्यू घेत आहेत आणि याचे रिझल्ट त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. सांगायची गोष्ट एकच की सर आजच्या मीटिंग मध्ये माझी टीम म्हणजे पुष्कळ साथी माझे बसलेले आहेत मीटिंग मध्ये आणि ते आवर्जून रविवारची वाट पाहतात सर तुमच्या मीटिंगची आणि खूप त्यांना मनापासून त्यांना खूप आवडली ही मीटिंग आणि आवडल्यानंतर ते इम्प्लिमेंट सुद्धा करत आहेत, रिझल्ट सुद्धा आणत आहेत. कारण तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला सांगतात इतकी छान पद्धत आहे तुमची सांगायची. बेस्ट कोच म्हणतात ना, जर बेस्ट कोच असलं तर बेस्ट टीम होते. तर खूप खूप आम्हाला मदत होऊन राहिली सर तुमच्या मीटिंगची. तर हे सांगायचं होतं सर. थँक्यू. ओके ओके थँक्यू. आणि बिलकुल आपली जितकी टीम बसल तितकं आपल्याला काय होईल फायदा होईल, आपल्या बिझनेस मध्ये फायदा होईल. गीतेजी. JRCM सर, माझा चार्ज न्यूट्री चार्ज सर. आता सर्वांना मी एकच विनंती करतो की आपण मराठी सेशन अटेंड करतोय तर आपण याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करतोच आहे. तर मेरा चार्ज न्यूट्री चार्ज जागी माझा चार्ज न्यूट्री चार्ज असं म्हणावा. आता माझा मुलगा आहे तर 17 वर्षाचा आहे. तो कोको प्रोडक्ट रेग्युलर घेतो आणि कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहे तो. आता त्याला न्यूट्रीचार्ज मेन चालू करायचं हा एक करायचं की नाही करायचं? बिलकुल बिलकुल 14 वर्षापासून देऊ शकतो. अच्छा. हा. आणि जर तो ब्लॅक बेल्ट आहे कराटे करतोय एक्स्ट्रा एफर्ट्स घेतोय तर त्याला प्रोटीन सुद्धा तुम्ही अवश्य द्या. प्रोटीन रेग्युलर चालू आहे सर त्याच्यात. आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तुमच्या मुलाची हाईट आणि त्याच्या मसल्स तुमच्या म्हणजे पती पत्नीपेक्षा त्याची हाईट जास्त होईल आणि त्याच्या मसल्स सुद्धा चांगल्या होईल. ते अजून पण दिसून येतो. आम्ही ज्यावेळेस ते 6 वर्षाच्या न्यूट्रीचार्ज किट जेव्हा लॉन्च झालं ना तेव्हापासून त्यांना न्यूट्रीचार्ज किट 12 वर्षाच्या वयापर्यंत दिलेले आहे आम्ही दोघं मुलांना. आणि त्यांची जी उंची आहे आम्हाला म्हणजे आता आम्ही सारखे दिसतो सर. दोघी मुलं आणि नवरा बायको आम्ही असं एक सारखेच दिसतो सर. हा. तर ते काय की आपले जनरेशन बदलून जाते, हाईट वाढून जाते जर आपण न्यूट्रिशन जर दिलं. माझी मुलगी 10वीला आहे, माझ्या बरोबर झाली 10वीलाच आहे. आणखी 2 वर्ष तिचा वाढायचं माझ्यापेक्षा उंच होणार. कारण की जसं तुम्ही म्हणलं न्यूट्रिशन किट सुरुवातीपासून आणि मुलगा सुद्धा तो आता 7वीला आहे, तो सुद्धा एकदम उंच होणार. आणि मुलगी तर बिलकुल माझ्या हाईटला क्रॉस करणार आणि प्रत्येकासोबत होऊ शकते. ते तेव्हा जर आपण त्यांना न्यूट्रिशन दिलं तर. आणि खूप छान तुम्ही त्याला प्रोटीन पण द्या आणि ब्लॅक बेल्ट कराटेमध्ये खूप छान ते म्हणजे स्वतःच्या हेल्थची काळजी घेतोय. आणि तुमचे पण डान्स आम्ही बघत असतो एनर्जेटिक डान्स. ओके थँक्यू सर. हा सर बोला. हा मेरा चार्ज सर न्यूट्री चार्ज सर. मॅम मी डबल 2 टाइम दिलेली आहे एका व्यक्तीला. शुगर होतं आणि त्याच्यानंतर त्यांचं शुगर 280 होतं. तर त्यांना एकाच महिन्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यामध्ये बदल झाला. रुंगल्यासारखं रुंगत गेला सर तो. काय कोंबड जसं रुंगतो की नाही तसं रुंगून राहायचा. आणि त्यांचं वय होतं सर 60-65 वर्ष वय होतं. मॅन डबल दिली, त्याच्यासोबत वेज ओमेगा दिली, मधुसंयम रस दिला त्यांना. तर 280 शुगर सर त्यांचं जवळपास 110-100 वर आलेलं आहे. मग डबल मॅन दिली सर मी त्यांना. हा. तर एखाद्या एक्स्ट्रीम केस मध्ये तुम्ही दिले असेल पण एका महिन्यात सुद्धा काम होईल. कारण की हा जो रिझल्ट आलाय हे व्हिटॅमिन मिनरल आलाय आणि सोबत मधुसंयम रसानं सुद्धा रिझल्ट आलाय. तर खूप छान. आपण एकेकाच्या जर जीवनामध्ये चांगले बदल करत असतो तर खूप छान गोष्ट आहे. हा सर बोला. सर JRCM सर. JRCM बोला. खरंच तुमचं जे प्रशिक्षण आहे ते वाखाणण्या जोग आहे सर. मराठीतून बोलणं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे सर. हे बघा
न्यूट्रिशन आणि आरसीएमचं रिझल्ट आहे की मागच्या वेळेस कोलेस्ट्रॉल थोडं वाढलं होतं, यावेळेस बिलकुल नॉर्मल मध्ये 50% कमी आले आहे. पूर्ण टेस्ट केलेलं आहे सर, सर्व जिकडे आहेत तेवढे टेस्ट केलेले आहेत. एकदम जबरदस्त रिझल्ट आहे. आणि महत्वाचं म्हणजे माझ्या पाठीवर अजय पारस सरांचा हात आहे. त्यांचं नेहमी मला गायडन्स मिळत असते आणि तुमच्या ट्रेनिंगसाठी सेशनसाठी मला नेहमी लिंक पाठवत असतात, मी विसरलो तर. आणि तुमचा हसता चेहरा पाहण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत असतो सर. जय आरसीएम सर. जय आरसीएम. थँक्यू. आणि जे त्यांनी दाखवलं, त्यांनी रिपोर्ट दाखवले, रिपोर्ट, आणि रिपोर्टच आपलं काम करणार आहे. तर हे रिपोर्ट आपल्याला जे सेहत का सितारा आहे त्यामध्ये सुद्धा अपलोड करायचे आहेत आणि हे लोकांना आपण दाखवू शकतो. कारण लोक म्हणतात घेतात कशावर आम्ही तुमचं खरं कशावर मानायचं. तर रिपोर्ट इथं काम करणार. हा सर जी बोलिए. मुराद शाह जी. जय आरसीएम सर. जय आरसीएम. जय आरसीएम. मेरा चार्ज न्यूट्रीचार्ज सर, मैन टैबलेट 6 साल से खा रहे हूँ सर, बहुत बढ़िया है सर, बहुत रिजल्ट जोरदार है सर उसके. बिलकुल. हे अमरावती जिल्ह्यातून आहेत मुराद शहाजी, आणि खास करून त्यांची एनर्जी जी आहे ती न्यूट्रीचार्ज मॅन ने वाढली आहे. आप लोगों को भी लेना चाहिए, बराबर है ना. क्या हुआ एक फूल खिला तो क्या हुआ, क्या सब गुलशन बनेगा, ऐसा कुछ तो बड़ा शेर है, वो शेर मुझे याद नहीं आ रहा क्या. हर डेली सर 4-5 पैकेट बेचता हूँ सर मैं. डेली. डेली. वो बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. दररोज जर 4-5 पॅकेट विकत असतील तर त्यांचं खूप आपण अभिनंदन करायला पाहिजे. सविता ताई. तर माझ्याकडे बी रोज तर नाही पण महिन्याला 3 तरी मॅन जातात सर. बिलकुल बिलकुल. न्यूट्रीचार्ज मॅन 3 जातात, ऐक नाही. तर मॅन विकला असं नका म्हणून, न्यूट्रीचार्ज मॅन विकलं म्हणा, नाही माणसं ऐकते का बाई भली खतरनाक दिसते. ऐका ना, मी 4 किड्स शिकले, पुणे ऐकलं पुणे, अरे बाप बाई. मला बी खूप सपोर्ट भेटला, स्वतः मला पण भेटला. मी इतकी आजारी होते, त्यात मला खूप फरक पडला. मुलांचं बी योग्य वयात त्यांना जे पोषक तत्व मिळतात. म्हणजे मुलगी 7वीला आहे पण माझ्यापेक्षा जास्त हाईट आहे तिची सर. मुलगा बी 8वीला आहे पण माझ्या खांद्यापर्यंत आताच लागतो सर. आणि हे ज्यावेळेस रिझल्ट आपले शेजारी पाजारी बघतात ना, आपल्याकडे काय लाड करायचे म्हणजे काय, खेळणं विकत आणून द्यायचं. लाड करायचं म्हणजे काय, नवीन कपडे आणून द्यायचे. लाड करायचं म्हणजे काय, तो म्हणलाय ती गोष्ट द्यायची. हे लाड करण्यापेक्षा त्यांना त्या वाढत्या वयामध्ये राईट पोषण देणं, याच्यापेक्षा चांगला लाड कुठला असू शकत नाही. दीर्घकाळ त्यांना आज नाही करणार पण त्यांना दीर्घकाळ नंतर लक्षात येणार, अरे मला लहानपणापासून जे आहे आपलं शिक्षण कमी हो, आपल्या मुलांचं शिक्षण, सगळी माहिती ही त्यांना प्रचंड राहणार आहे. त्यामुळे ते लक्षात घेतील की मला काय देत होते माझे आई वडील लहानपणी, अरे त्या काळी मला स्पेशल न्यूट्रिशन देत होते. तर मग म्हातारपणी मी सुद्धा यांची काळजी घेतली पाहिजे, यांना काय लागतं ते दिलं पाहिजे. हे आपण त्याच्यावर चांगले संस्कार करू शकतो. चांगल्या गोष्टी, चांगले पुस्तक, चांगलं पोषण, मेंदूचं पोषण आणि शरीराचं पोषण हे करणं फार आवश्यक आहे. अभिजितजी. नमस्कार सर. जय आरसीएम. बोला सर. माझा एक प्रश्न होता की सर न्यूट्रीचार्ज वुमन आपण सांगताना क्लिनिकली प्रूव्हन आहे असं सांगतो, तर न्यूट्रीचार्ज मॅन आपलं नाही, तर असा प्रश्न आला तर आपण काय सांगायचं की न्यूट्रीचार्ज मॅन का नाही. हा, न्यूट्रीचार्ज मॅन कंपनीनं क्लिनिकली प्रूव्हन करून घेतलं नाही. म्हणजे क्लिनिकल प्रूव्हन आहे म्हणजे काय, तर आपण मुद्दाम म्हणून जाऊन ज्यावेळेस आपल्याला वाटलं ब्रँडिंग करायची, आपल्याला की या गोष्टीची ब्रँडिंग करायची, तर मग त्यामध्ये आपण न्यूट्रीचार्ज वुमन मध्ये जे महिलांचे जे मेजर प्रॉब्लेम आहेत, जे डिटेक्ट होऊ शकतात, जे मोजल्या जाऊ शकतात, ते आपण मोजून ते प्रूव्ह करून दाखवले. आता पुरुषांमध्ये तसे प्रॉब्लेम आपल्याला डिटेक्ट करणं आणि ते प्रूव्ह करून दाखवणं, यासाठी गाईडलाईन्स ज्या आहेत NIN कडून आणि ICMR कडून, त्या आणखीन तशा काही फोकस मध्ये आल्या नाहीत. महिलांसाठी फोकस मध्ये आलं होते की 53% महिलांचा HB कमी आहे, त्यांचा HB गर्भवती महिला 57% पर्यंत ॲनेमिक आहेत. मग हा पॉइंट लक्षात आला, मग तो आपण क्लिनिकली प्रूव्ह करू शकतो. तसं पुरुषांमध्ये आणखी आला नाही. जसं ज्यावेळेस एखादा पॉइंट हायलाइट होईल आपण त्यावर काम करू. क्लिनिकली प्रूव्हसाठी क्लिनिकली प्रूव्हन जर तुम्हाला दाखवायचं असेल तर जसं आता सरांनी दाखवलं की क्लिनिकली प्रूव्हन की काय केलं, की माझं कोलेस्ट्रॉल वाढलं होतं, मी एक्सरसाइज केली,
मी काय केलंय त्यामध्ये न्यूट्रिशन मॅन घेतला सर, बरोबर आहे, आणि माझं मी कोलेस्ट्रॉल कमी करून दाखवलं, बरोबर आहे सर. हे झालं यांच्यासाठी क्लिनिकल प्रूव्हन, बरोबर आहे सर. तुमच्यासाठी न्यूट्रिशन मॅन क्लिनिकल प्रूव्हन झालंय की नाही? अनम्यूट व्हा. आता सरांनी रिपोर्ट दाखवला होता. येस सर, बरोबर आहे सर. तुमच्यासाठी काय झालं? हो, हे प्रोडक्ट तुमच्यासाठी काय झालं? माझ्यासाठी प्रूव्हन झालं ते त्यासाठी, माझ्यासाठी वरदान झाले सर. आणि आता हे दुसरं टाकू शकतात. क्लिनिकल प्रूव्हन मध्ये काय असतं की पूर्वीचे रिपोर्ट, आत्ताचे रिपोर्ट दोन्हीची तुलना, फक्त ती असते मोठ्या प्रमाणामध्ये, जास्त संख्येमध्ये. आपल्या टीम साठी आपणच दाखवू शकतो की माझं पहिले फॅट इतकं होतं, एक्सरसाइज करायला लागलो, सीड्स फॉर्म्युला अप्लाय करायला लागलो, झालं माझं वेट कमी, माझं फॅट कमी. हे पहिले माझे वेट होतं. आधी सर एलडीएल नाही का जास्त होतं सर, माझं एलडीएल नाही का जास्त असल्यामुळे टोटल कोलेस्ट्रॉल वाढलं होतं नाही का, आणि ते 3 ते 6 महिन्यामध्ये एकदम 50% मध्ये आलेलं आहे, जवळपास 100 वर आलेलं आहे. ओके ओके ओके, राईट. जे 165 पर्यंत गेलो होतं सर. पहा, आणि डॉक्टरांनी तुम्हाला किती दिवस औषधं दिले असते, किती तपासण्या, किती बेजाऱ्या झाल्या असत्या की नाही? खूप बेजारी झाली असते सर, पण मी सर्व सोडून दिलं. मी अजय पारख सरांच्या सल्ल्यानुसार वागतो, त्याच्यामुळे नाही का ते काहीच केलं नाही सर. मी पूर्ण न्यूट्रिशन आणि आरसीएम फॉलो करतो सर. ओके ओके, थँक्यू सर. JRCM मेरा चार्ज न्यूट्रीचार्ज सर. मी आरसीएम मध्ये येण्या अगोदर मला बॅक पेन होतं, पाठ वगैरे खूप दुखायची. त्यावेळेला मी न्यूट्रीचार्ज मॅन आणि वेज ओमेगा घेतला. आता पूर्णपणे बरा आहे आणि मी लॉंग टाइम ते घेतो. ओके, आणि यानंतर हे घेताना खूप सुंदर आहे सर. यस. आणि हे झालं यासाठी क्लिनिकल प्रूव्ह की मला अनुभव आले, तर स्वतः वापरा आणि अनुभव सांगा. कल्याणजी सर बोला. सर मी मिसेस दोघं आम्ही न्यूट्रिचार्ज वुमन घेतो गेल्या 4 ते 5 वर्षापासून, आणि माझी मुलगी न्यूट्रिचार्ज किट्स घेते, 13 वर्षाची आहे ती, 6 ते 7 वर्षापासून घेते. तर हे किट्स मला 13 वर्षापर्यंत आहे का 14 वर्षापर्यंत न्यूट्रिचार्ज किट्स? 14 वर्षापर्यंत देऊ शकता, काही प्रॉब्लेम सर. म्हणजे त्यांना काही नुकसान होणार नाही, फायदाच होणार आहे. काय असतं की तेव्हा मुली ज्या आहेत वयात यायला लागतात, म्हणून आपण म्हणतो की न्यूट्रिचार्ज किट्स बंद करा, न्यूट्रिचार्ज वुमन आणि प्रोटीन सुरू करा. प्रोटीन मला 14 वर्षानंतर दिलं तर तोपर्यंत किट्स ठेवलं न्यूट्रिचार्ज किट्स. बिलकुल बिलकुल. सर थँक्स. आता आपण शेवटी ताईचं घेऊत आणि मीटिंग थांबूया, कारण की मीटिंग भरपूर लांबली, 9:20 झाले. तर हा माहेश्वरी ताई आहेत का? त्यांचा कॅमेरा पण दिसतोय. ओके, चला आपण मीटिंग इथे थांबूया. साबळ्यात आहे साबळ्यात आहे, कॅमेरा चालू करा. कॅमेरा चालू करून बोला. अनम्यूट करा मला त्यांना. अनम्यूट करा तुम्ही आणि मग बोला. त्यांना अनम्यूटचं ऑप्शन दिलं होतं पण ते होत नाही. चला आपण सायंकाळच्या 7च्या मीटिंगला भेटूयात, त्यावेळेस आपण सेहत के सितारेवर बोलूयात. आणि तुमचे काही अनुभव असतील तर तुमचे अनुभव डेफिनेटली सायंकाळच्या 7च्या मीटिंग मध्ये सांगा, त्यांना इतर लोक प्रेरित होतात. आपल्याकडे काय की चुकीची माहिती फार पटपट सांगितली जाते, पण खरी माहिती ना सांगितली जात नाही. एखाद्याला चांगले मार्क आलेला तो सांगत नाही कुठल्या पद्धतीने अभ्यास केला, तर ते सांगितलं पाहिजे बाकीचे सुद्धा. आणि जगात विपुलता आहे, आपण जे सांगू ते परत आपल्या पैसे येईल. सायंकाळी 7 वाजता परत भेटूया. तोपर्यंत थांबतो. JRCM मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू.